नमस्कार. खगोल मंडळाच्या ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आपण आपल्या व्याख्यानमालेच्या एका विशिष्ट टप्प्यावरती येऊन पोहोचलेलो आहे आणि आजच्या व्याख्यानानंतर आपण सूर्यमाला आणि आसपासचा परिसर सोडून पुढे जायला सुरुवात करणार आहोत. आजचं व्याख्यान हे अशा टप्प्यावरती आहे त्याच्यानंतर साहजिकच आपल्याला पुढचे जे काही थोडे त्या मानाने भौतिकशास्त्र जास्त असलेले विषय जे आहेत ते काही दिवस आपल्याला हाताळावे लागणार आहेत. अर्थात तत्पूर्वी आपण आपलं जे मागच्या 2 शनिवारचं खगोलीय घटनांची भटकंती सुरू ठेवली त्याचाच पुढचा टप्पा पार पडणार आहोत आणि आजचं आपलं व्याख्यान असणार आहे ग्रहण, विधान आणि त्या अनुषंगाने येणारे अनेक विषय. आणि ही व्याख्यान घेण्यासाठी आपल्या समोर येत आहेत खगोल मंडळाचे कार्यकर्ते प्रितेश रणदिवे. प्रितेश रणदिवे हे सध्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र येथे ऍस्ट्रॉनॉमी सेलमध्ये काम करतात. त्यांनी भौतिकशास्त्रामधनं MSc केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी आयुकामध्ये काही दिवस संशोधन केलेलं आहे आणि सध्या ते भौतिकशास्त्र विषयामध्ये संशोधन करून PhD साठी प्रयत्न करत आहेत. प्रितेश गेली अनेक वर्ष खगोल मंडळात येथे बदलापूर विभाग त्यांनी जवळपास 10-1 वर्ष सांभाळलेलं हाताळलेलं आहे. मार्गदर्शनाच्या सत्रांमध्ये ते सतत असतात, प्रश्नोत्तरांच्या सत्रामध्ये सतत असतात आणि गेल्या 3 ते 4 वर्षापासून इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड हा जो काही उपक्रम आहे त्या उपक्रमाशी असोसिएटेड अनेक गोष्टी हे प्रितेश गेले काही वर्षापासून करत आहेत. अर्थात प्रितेशचा आवडीचा विषय हा एक्लिप्स किंवा ग्रहण नसून इंटरस्टेलर मीडियम आणि ऍक्टिव्ह न्यूक्लिया हा आहे आणि मला वाटतं पुढे आपण या व्याख्यानमालेमध्ये कधीतरी तो विषय देखील नक्कीच हाताळू शकणार आहोत. आजच्या व्याख्यानासाठी मी प्रितेश यांना सुरू करण्याची विनंती करतो. प्रितेश, ओव्हर टू यू. ओके, थँक्यू सर. माझा आवाज येतोय का व्यवस्थित? हो, आवाज नीट येतोय. ओके, मी स्क्रीन शेअर करतो माझी. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो, स्क्रीन दिसत आहे मला, काय प्रॉब्लेम नाही. ओके, थँक्यू. सो थँक्यू सर फॉर दिस काइंड इंट्रोडक्शन. आणि हा माझा आवडीचा विषय नाहीये पण हा मला इंटरेस्टिंग वाटतो फॉर व्हेरियस रिझन्स. म्हणजे ज्यांनी एक्लिप्स बघितलेले असतात त्यांना त्यांच्यासाठी ते नेहमीच इंटरेस्टिंग असतात. मी अख्खा स्लाइड शो जो आहे, अख्खं प्रेझेंटेशन जे आहे ते इंग्लिशमध्ये बनवलंय, पण बोलताना आम्ही सगळं मराठीत बोलीन, ऍटलिस्ट प्रयत्न करीन. आणि हे जे प्रेझेंटेशन आहे हे प्रामुख्याने एक्लिप्सेस या विषयावर असून एक्लिप्सेस आणि त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती आपण घ्यायचा प्रयत्न करूया. प्रेझेंटेशन किंवा या व्याख्यानात मोस्टली बऱ्याचशा स्लाइड्स ज्या आहेत त्या 90% स्लाइड्स मध्ये फक्त आपल्याला काही छान छान फोटोज बघायला मिळतील. 2-3 स्लाइड्स ज्याच्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन आहे त्याची मी समरी तुम्हाला सांगेन. त्याचं कारणही तुम्हाला त्याच वेळेस सांगेल की का फक्त टेक्स्ट आहे आणि का तिकडे बाकीच्या गोष्टी नाही, लाईक चांगले फोटोज वगैरे का नाही. सो आपण सुरू करूया. सर्वात पहिले आपण काय काय कव्हर करणार आहोत आणि कसं कसं कव्हर करणार आहोत ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. सो सर्वात पहिले आपण बघणार आहोत एक्लिप्सेस काय असतात किंवा ग्रहण काय असतात. ग्रहण हा एक जनरल टर्म आहे. खूपच म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असू शकतात. एक्लिप्सेस झाल्यावर त्याच्यानंतर आपण ते का होतात, कसे होतात, प्लॅनेट्स जेव्हा एक्लिप्स होतात किंवा सन मून एक्लिप्स होतात तेव्हा त्यांचे ऑर्बिट्स कसे असतात, सूर्याचं ग्रहण काय असतं, चंद्राचं ग्रहण काय असतं आणि त्याची कारण ते कसे बघावे, त्याचे काही सायकल्स असतात म्हणजे ते रिपीट होत जातात, तर ते का रिपीट होतात हे आपण बघणार आहोत. काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आपण बघणार आहोत ज्या मी फक्त पॉइंट्स लिहिलेले आहेत आणि आपण ते वाचून एक्सप्लेन करूया. हा युजेस जो प्रकार आहे तर त्याच्यामध्ये आपण ग्रहणाचा वापर करून काय अभ्यास करू शकतो आणि ह्याच वेळेस आपण विधान जे सर म्हणते विधान विधी वगैरे त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. हे सगळं झाल्यावर प्रत्येकाला प्रश्न असतो की एक्लिप्स कसं प्रेडिक्ट करतात, कसं शोधतात की एक्लिप्स कधी होणार आहे, त्याबद्दल आपण बोलूया.
आणि शेवटी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एक्लिप्सशी रिलेटेड किंवा ग्रहणांशी रिलेटेड खूप सारे सुपरस्टिशन्स आहेत, काही मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत, बऱ्याचशा गोष्टी आपण चुकीच्या गृहीत धरतो ग्रहणांच्या बाबतीत आणि समजतो. तर आजचा हा दिवस महत्वाचा आहे त्याच्यासाठी की कालच आपल्याला माहिती आहे, कालच सायंटिफिक टेम्पर डे ज्याला आपण म्हणतो, तर त्यानुसार हे महत्वाचं आहे की सुपरस्टिशन्स आपण नाही पाळले पाहिजे. आणि ते का हे तुम्हाला पुढच्या 1.5 तासात कळूनच येईल की का मी असं म्हणतो. आणि तुम्ही स्वतःच सांगाल की हा ह्याच्यामध्ये तशी काही सुपरस्टिशन्स असण्याची गोष्ट नाहीये. दुसरी गोष्ट अशी की मी प्रत्येक काही स्लाइड्स नंतर ब्रेक ठेवलाय. एक ब्रेक नावाची स्लाइड येणार आणि त्यावेळेस एक तर तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कधीही विचारू शकता. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका प्रश्न, किंवा तुम्हाला हात रेस हँड रेस करायचा असेल तर ते रेस करू, किंवा तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करूनही विचारू शकता. आय होप दॅट शुड बी ओके. पूर्ण सगळं संपस्तपर्यंत थांबायची गरज नाही. आपल्याला एखादा टॉपिक जर का कमी कव्हर करता आला, नाही कव्हर करता आला, दॅट इज ओके. पण जर का एखादी गोष्ट कळली नसेल तर ती आपण समजून घेऊ. ओके, सो आता आपण सुरू करूया एक्लिप्सेस किंवा ग्रहण यांच्याबद्दल बोलायला. सो सर्वात पहिली सो एक्लिप्सेस नक्की असतात काय, ग्रहण नक्की असतात काय? सो जेव्हा एखादी खगोलीय वस्तू किंवा एखादं खगोलीय बॉडी, जसं सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहेत, छोटे लघुग्रह आहेत ज्याला ऍस्ट्रॉइड्स आपण म्हणतो, किंवा कुजग्रह आहेत, कुठचाही काही अवकाशीय वस्तू असेल, ती एका दुसऱ्या अवकाशीय वस्तूने जर का थोड्या वेळासाठी ऑब्स्क्युअर झाली, म्हणजे तिने ती आपल्यामध्ये आणि त्या वस्तूच्या मध्ये आली, आणि आपल्याला एकतर ती वस्तू दिसेनाशी झाली, किंवा त्याच्यावर किंवा आपल्यावर त्या वस्तूची सावली पडली, या सगळ्या केसेसमध्ये आपण म्हणतो की हे ग्रहण झालंय. सो ऍस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट दॅट ऑकर्स व्हेन एन ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट ऑर स्पेसक्राफ्ट इज टेम्पररीली ऑब्स्क्युअर, थोड्या वेळासाठी ऑब्स्क्युअर झालं. ऑब्स्क्युअर म्हणजे झाकलं गेलं. बाय पासिंग इनटू द शॅडो ऑफ अनदर ऑब्जेक्ट, म्हणजे कुठच्या तरी शॅडो मध्ये गेलंय, किंवा दुसरी बॉडी त्याला ऑब्स्क्युअर करते, दुसऱ्या बॉडी मुळे ते झाकलं गेलंय ऍज सीन बाय द ऑब्झर्वर, जसं ऑब्झर्वरनी बघितलंय. तर त्याला आपण एक्लिप्सेस म्हणतो. आता हे या डेफिनेशन वरूनच, या व्याख्येवरूनच तुम्ही समजू शकता की असे बऱ्याचशा केसेस असू शकतात ज्याच्यामध्ये आपल्याला एक्लिप्स किंवा ग्रहण बघायला मिळू शकतं. एक्लिप्स हा शब्द कुठून आलाय, तर ग्रीक या भाषेतून एक्लिप्स हा शब्द आला. एक्लिप्स म्हणजे झाकलं जाणं, ऑब्स्क्युअर होणं किंवा ग्रहण लागणं, ह्यालाच मुळात एक्लिप्स असा वर्ड दिलेला आहे. ऑब्व्हियसली माणूस हा गेले हजारो वर्ष अवकाशाचा अभ्यास करत आहे, आणि ग्रहण ही एक अशी गोष्ट आहे जी त्याच्या अभ्यासातून बाहेर पडूच नाही शकत, कारण की ती खूपच ड्रास्टिक असते. का ड्रास्टिक असते, काय होतं त्याच्यामध्ये आपण बघूया, त्यामुळे तुम्हाला कळेल मी असं का म्हणतोय की ही खूप ड्रास्टिक गोष्ट असते. लाईक सूर्य दिसेनासा झाला, चंद्र दिसेनासा झाला, किंवा लालसर झाला, काही, किंवा एखादा तारा बघतायत आणि सडनली त्याच्या समोर चंद्र आला, असं काहीही झालं तर आपल्याला माहितीये की एक्लिप्स होतं, आणि म्हणजे डेफिनेशन नुसार. आणि ही गोष्ट एखादा माणूस जो अवकाशाचा अभ्यास करतोय त्याला ही दिसणारच, आणि त्यांनी ही बघितली की तो त्याची नोंद करणार, किंवा त्याला आश्चर्य वाटणार, किंवा तत्सम गोष्टी काहीतरी घडू शकतात. आता ह्याच्याशी रिलेटेड बऱ्याचशा स्टोरीज माणसांनी लिहून ठेवल्या, कारण की पहिले माहित नव्हतं लोकांना की नक्की होतंय काय, घडतंय काय. ओके, सो ऑब्व्हियसली खूप पहिल्यापासून ग्रहणांचा अभ्यास किंवा ग्रहण बघितलेली आहेत माणसाने, आणि आपल्याला कन्फर्म माहिती असलेला असा रेकॉर्ड आहे तो 3000 वर्ष, इसवी सन पूर्व 3000 वर्ष जुना आहे. कुठे आहे, कसा आहे, हे आपण मी ह्याच्यामध्ये जाणार नाही हिस्ट्रीमध्ये फारसं. 3000 वर्ष बीसी हा जो पुरावा आहे हा चायनीज ऍस्ट्रॉनॉमर्स, चायनीज खगोलशास्त्रज्ञांनी लिहून ठेवलेला आहे. त्याच्या आधी काही पुरावे आहेत का, तर असतीलही, पण त्याचे आपल्याकडे ठोस पुरावे नाहीये. त्याच्यानंतर बरेचसे आहेत, पण 3000 वर्ष म्हणजे जवळपास 5000 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. तर त्याचा वापर कशासाठी केला जातो, तर आपल्याला इथे बघायला मिळू शकतं की अर्थचा स्पिन जो आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याचा जो वेग आहे, हा काय बदललाय का ह्याच्या माहितीसाठीही तो केला जाऊ शकतो. असे बरेच वापर एक्लिप्सेसचे असतात, जे जुने एक्लिप्सेस असू दे, नवीन एक्लिप्सेस असू दे.
सो का कसं हे जर का तुम्हाला अजून माहिती करायची असेल तर आपण प्रश्न उत्तरांमध्ये ते घेऊ. आता आपण पुढे जाऊया. सो डेफिनेशन आपण बघितलं, आता आपण त्याची जॉमेट्री बघूया, आपण त्याची भूमिती बघूया, काय होतं नक्की. सो माझ्याकडे एक दिवा आहे डावीकडे स्क्रीनच्या, आणि एक बॉल मी ठेवलाय मध्ये, आणि स्क्रीनवर मला दिसतंय पांढऱ्या कलरच्या पहिल्या स्क्रीनवर की त्या दिव्यावरनं येणारे ज्या स्ट्रेट रेज आहेत, ज्या रेज आहेत, तर त्याच्यामुळे एक माझा कर्सर दिसतोय का तुम्हाला सगळ्यांना? हॅलो हॅलो, कर्सर दिसत आहे, माझा दिसतोय. ओके, आपण राईट क्लिक करून पॉइंटर घेतलं जास्त सोयी पडेल. राईट क्लिक कर आणि मला हा माऊस पॉइंटर हा हा आता दिसतंय ना? हो दिसत आहे, आधी पण दिसत होतं. ओके, ठीक आहे. सो ह्या ज्या रेज आहेत याला क्रॉस रेज असं आपण म्हणूया, आणि ह्या ज्या सरळ रेज आहेत वर्ण एक्स्ट्रीम वाल्या, तर ह्या दोन रेज या लाईट मधनं निघतायत असं आपण अज्युम केलं. खरं तर असं असतं की सगळीकडून रेज निघत असतात, सगळीकडून किरण निघत असतात, आणि जेव्हा ते या बॉलवर पडतात ऑब्व्हियसली त्याची छाया किंवा त्याची सावली या कागदावर पडणार. इथे आपल्याला दिसतंय गडद सावली मध्ये पडली आहे आणि एक फिक्की सावली बाहेर पडली. आता ह्याला आपण म्हणतो उमरा, आणि जे फिकी सावली आहे त्याला आपण म्हणतो पेनुम्रा. ओके, त्याला आपण पेनुम्रा असं म्हणतो. हे थोडक्यात आहे एक्लिप्स. आता पुढे जाऊया आपण, सूर्य आणि चंद्र यांच्या बाबतीत काय घडतंय बघूया. सो इथे आपल्याला सूर्य दिसतोय, इथे आपल्याला पृथ्वी दिसते. ठीक आहे, छान. आता ह्या पृथ्वीची जी सावली पडते ती अशी त्रिकोणी आहे, आणि हा बेसिकली एक कोन असणार आहे आपला आईस्क्रीमच्या कोन सारखा. ही गडद सावली ज्याला आहे जी आहे त्याला आपण उमरा म्हणतो. जर का एखादी बॉडी, एखादा ऑब्जेक्ट, लेट्स से चंद्र इथे आला तर तो दिसेनासा होऊ शकतो. त्याच्यानंतर जर का तो पेन उमरा मधनं गेला, इकडे दिसला एखादा ऑब्जेक्ट, तर त्याचा असा काहीतरी आकार दिसू शकतो. आता तिसरी एक गोष्ट आहे अँटम्ब्रा, ती आपण नंतर बघूया की ती काय असते. ठीक आहे, सो ही झाली जॉमेट्री एक्लिप्स. आता एक्लिप्सची आपल्याला जॉमेट्री कळली आहे, आणि आता आपल्याला बघायचंय की ठीक आहे ही जॉमेट्री वगैरे सगळं ठीक आहे. आपली सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या एक्लिप्स बद्दल, यांच्या ग्रहणाबद्दल आपण बोलत आहोत, सूर्य आणि चंद्राच्या. तर मग आपल्याला हे आकाशात कसे दिसतात, कधी दिसतात, का दिसतात, या सगळ्याची माहिती जर का करायची असेल तर आपल्याला हे जाणून घेणं महत्वाचं आहे की हे तिन्ही ग्रह एकमेकांच्या, और हे तिन्ही अवकाशस्थ वस्तू एकमेकांच्या सापेक्ष कसे फिरतात, यांची ऑर्बिट्स कशी आहेत. ओके, सो आता एक सिंपल छोटस आपण इथे एक चित्र बघतोय. हे चित्र असं आहे की इथे सेंटरला, इथे मध्यभागी सूर्य आहे. हे जे येल्लो कलरचा जो सर्कल दिसतोय, येल्लो ब्राऊन, हे चित्र एक रंगामधला, तर तिथे त्याच्यामध्ये त्याला आपण म्हणणार आहोत सूर्याचं प्रतल. सूर्य आणि पृथ्वी आपल्याला दिसते इथे. पृथ्वी ज्या कक्षेत सूर्याभोवती फिरते त्याचं प्रतल, याला आपण एक्लिप्टिक असं नाव दिलेलं आहे. एक्लिप्टिक किंवा आयनिक प्रतल. आता ह्या पृथ्वीभोवती आपला चंद्र फिरणार आहे, बरोबर, आणि ज्या दिशेने पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याच दिशेने चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय, आणि ही सगळी पृथ्वी चंद्राची जोडी आहे ती सूर्याभोवती अशी वरतून न पाहता अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरते. फाईन. सगळं हे एकाच प्रतलात आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही, हे एका प्रतलात नाही. मग त्या प्रतलांमध्ये कोण किती आहे किंवा कसं आहे. सो हे जर का सूर्य आणि पृथ्वीचं प्रतल असेल, म्हणजे ह्या प्रतलात जर का सूर्य पृथ्वी फिरत असेल, तर चंद्र या प्रतलाला 5 अंशाचा कोन करतो. इथून प्रतलापासून वरती 5 अंश. म्हणजे चंद्र कधीतरी त्या प्रतलाच्या वर असतो, कधीतरी त्या प्रतलाच्या खाली असतो. अशी ही त्याची जॉमेट्री आहे. हे इथे तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळेल की एक हे जे निळं प्रतल आहे ते सूर्य आणि पृथ्वीचं प्रतल आहे. त्याच्यावर एक गुलाबी रंगाची रेष आहे. आता आपण झूम केलेलं आहे, एक छोटासा भाग घेतलाय, एक साइड घेतली इथली, आणि आपण पुढे चाललो. सो हे झूम केलेलं प्रतल जे आहे त्याच्यामध्ये हे निळं जे प्रतल दिसतंय आपल्याला, तर ते आहे सूर्य आणि पृथ्वीचं प्रतल. आपल्याला पृथ्वी दिसते मध्ये, गुलाबी रंगात त्याचे हे दिसतंय, ऑर्बिट दिसतंय, आणि इथे आपल्याला चंद्र दिसतो.
सो येलो कलरची जी लाईन आहे, पिवळ्या रंगाची जी ऑर्बिट दिसते वरती, सॉलिड लाईन ज्याला आपण म्हणतो, ती प्रतलाच्या वर आहे. आणि जी खाली डॅश्ड लाईन आहे ती येलो ते प्रतलाच्या खाली आहे. आणि त्याच्यामधला जो अंश आहे तो 5 अंश आहे. बरं, ह्या लाईनीला काय म्हणतात? जिथे हे प्रतल सूर्य म्हणजे चंद्राचं प्रतल सूर्य आणि पृथ्वीला कट करतं किंवा त्याचे 2 भाग करतं, त्याला आपण लाईन ऑफ नोड्स असं म्हणतो. ओके, लाईन ऑफ नोड्स. हेच ते पॉइंट आहेत ज्याला आपण राहू आणि केतू असं म्हणतो. असेंडिंग नोड म्हणजे राहू आणि डिसेंडिंग नोड म्हणजे केतू. ठीक आहे. सो इथून चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या प्रतलाच्या वर येतो असं आपण म्हणू शकतो. तो गोल फिरतो आणि डिसेंडिंग नोड किंवा केतूला तो जातो आणि तो प्रतलाच्या खाली जातो सूर्य पृथ्वीच्या. फॅन्टास्टिक. सो आता आपल्याला सूर्य पृथ्वी चंद्र कसे फिरतायत, काय होतंय एक्झॅक्टली हे कळलेलं आहे. आता आपण थोडक्यात माहिती घेऊया की कुठच्या ऑब्जेक्टची डायमेन्शन्स काय आहेत आणि त्यांचे अंतर काय आहेत. सो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पृथ्वीची जी त्रिज्या आहे, पृथ्वीचा जो डायमीटर आहे, व्यास जो आहे तो साधारणपणे 13,000 किलोमीटर आहे. आणि चंद्र जो आहे तो पृथ्वीपेक्षा 4 पट लहान आहे असं आपण म्हणू शकतो. सो 3,500 किलोमीटरचा चंद्राचा व्यास आहे. बरं, म्हणजे पृथ्वी आणि चंद्र हे एकमेकांपेक्षा म्हणजे पृथ्वी चंद्रापेक्षा साधारण 4 पट मोठी आहे. आता आपण सूर्याकडे बघूया. सूर्याचा व्यास मी इथे लिहिलेला आहे 1.4 × 10⁶ किलोमीटर. म्हणजे काय, मी जर का पृथ्वी घेतली आणि सूर्याच्या व्यासावर ठेवली तर मी 110 पृथ्व्या सूर्याच्या व्यासावर ठेवू शकतो. 110 म्हणजे सूर्य हा पृथ्वीपेक्षा 110 पट मोठा आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. मग चंद्र आणि पृथ्वीचं अंतर किती आहे? तर ते 3 लाख किलोमीटर आहे साधारणपणे. 3,84,000 किलोमीटर असं अंतर आहे. आणि मग सूर्य आणि चंद्राचं अंतर किती आहे? हे त्याच्या कित्येक पटीने जास्त आहे. म्हणजे सूर्य आणि पृथ्वीचं अंतर हे 14 कोटी किलोमीटर आहे. 14 कोटी किलोमीटर. आता हे आकडे लक्षात ठेवायचे असतील तर सोपी पद्धती आहे की आपण ते एकमेकांच्या सापेक्ष लक्षात ठेवायचे. सर्वात पहिले पृथ्वी ही सूर्यापेक्षा 110 पट लहान आहे असं म्हणूया व्यासाच्या टर्म्स. आपण सगळं व्यासाच्या टर्म्स डायमीटरच्या टर्म्स मध्ये बोलणार. सो 110 पृथ्व्या सूर्याच्या व्यासावर राहू शकतात. ऑन द अदर हँड मून जो आहे, चंद्र जो आहे तो पृथ्वीपेक्षाही लहान आहे. तो साधारणपणे 4 पट लहान. पण चंद्र जो आहे तो पृथ्वीपेक्षा फक्त 4 लाख किलोमीटर अंतरावर आहे. आणि सूर्य जो आहे तो पृथ्वीपेक्षा 14 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. ओके, सो आपल्याला तिघांचे डायमीटर तरी डेफिनेटली लक्षात राहतील आणि बाकीचे 2 आकडे आपण साधारण सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. म्हणजे चंद्र आणि पृथ्वीचं अंतर हे 1 प्रकाश सेकंद आहे. प्रकाशाला 1 सेकंद लागतो तिकडे जायला. आणि सूर्य आणि पृथ्वीचं अंतर हे 8 प्रकाश मिनिटे आहे. म्हणजे प्रकाशाला 8 मिनिटं लागतात तिथे पोहोचायला. ठीक आहे, कदाचित तुम्ही ऐकलं असेल आधी, तरी मी तुम्हाला सांगून ठेवलंय. जर का याच्यावर काही प्रश्न असतील तर आपण ते नक्कीच घेऊ. फाईन. आता ह्याच्याबद्दल आपण का बोललो तर सोपं आहे. साईज जर का आपल्याला कम्पेअर करायची असेल तर तुम्हाला इथे दिसतंय, इथे पृथ्वी आहे, छोटीशी पृथ्वी दिसते, काही मिलीमीटर त्याचा आकार आहे. चंद्र हा साधारण 1 मिलीमीटरच्या एवढाच असावा. आणि हे जे अंतर आहे हे चंद्र आणि पृथ्वी मधलं अंतर आहे. आणि हे टू द स्केल आहे बऱ्यापैकी. टू द स्केल म्हणजे ह्यांना जर का मी पृथ्वीला पृथ्वीच्या डायमीटरने वाढवलं तर सगळं हे चंद्र त्याच्या आत्ताच्या डायमीटर पेक्षा तितक्या पटीने वाढेल आणि त्यांचं अंतर हे चंद्र पृथ्वीचं आत्ताचं अंतर जे आहे ऍक्च्युअली तेवढं होईल. सो सगळं पटीत आहे. ओके, हे एवढं असताना आपण जेव्हा म्हणतो की चंद्रग्रहण आहे, सूर्यग्रहण आहे, आता मी अज्युम करतोय की तुम्हाला माहितीये चंद्रग्रहण असतं आणि सूर्यग्रहण असतं. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला माहितीये, पण मी या लेक्चरच्या फ्लो मध्ये अज्युम करतो की म्हणजे चंद्र पृथ्वीला झाकणार आहे हे आपल्याला डेफिनेशन वरनं माहिती पडलंय, किंवा पृथ्वी चंद्र सूर्याला झाकणार आहे हे आपल्याला डेफिनेशन मधनं माहिती पडलंय, किंवा चंद्र हा पृथ्वीच्या छायेमध्ये जाणार आहे. तर मग हे कसं काय होऊ शकतं? कारण की चंद्र जर का पृथ्वीपेक्षा 4 पट लहान आहे आणि पृथ्वी आणि सूर्य हा पृथ्वीपेक्षा 110 पट मोठा आहे, तर एवढूसा चंद्र त्याला कसा काय झाकू शकतो? तर त्याचं उत्तर सोपं आहे.
आपण आकाशात जेव्हा चंद्र बघतो तर तो आपल्या डोळ्यामध्ये एक अँगल सबटेंड करतो. एक अँगल म्हणजे आपल्याला अँग्युलर डिस्टन्स जे आपण म्हणतो ते आपल्याला बघायला मिळतं. सो त्याचा अँग्युलर डायमीटर किती आहे बरं? तर त्याचा अँग्युलर डायमीटर असा काढतात. त्याचं लिनियर डायमीटर म्हणजे चंद्राचा व्यास जो आपण 3,500 किलोमीटर बघितला आणि त्याचं अंतर जे आपण 3,84,000 किलोमीटर बघितलं. जर का हे तुम्ही बघितलं तर चंद्राचा जो अँग्युलर डायमीटर आहे, कोनीय व्याप जो आहे त्याचा, तो साधारणपणे अर्धा आर्क मिनिट असतो. अर्धा आर्क म्हणजे आपलं जी 1 डिग्री असते प्रोट्रॅक्टर मध्ये, त्याचे जर का मी 60 भाग केले तर त्याचा 1 मिनिट होतो आणि त्या 1 मिनिटाचे परत 2 भाग केले तर तो अर्धा मिनिट होतो. सो हाफ मिनिट्स असं आपण त्याला म्हणतो. ते अँग्युलर साईज झाली चंद्राची. सिमिलरली सूर्याचं जर का तुम्ही आता कॅल्क्युलेट केलं ह्या फॉर्म्युलामध्ये टाकून, 14 कोटी किलोमीटर इकडे टाकायचे, सॉरी 14 कोटी किलोमीटर डिस्टन्स आहे त्याचं आणि त्याचा व्यास इथे टाकायचा, तर जे अंतर येतं, जे जे अँग्युलर डायमीटर येतं ते अगेन सेम असतं, विच इज नथिंग बट 0.5 आर्क मिनिट, म्हणजे अर्धा आर्क मिनिट. म्हणजेच काय, चंद्र आणि सूर्य यांचं आपल्यापासूनचं अंतर आणि यांचं आपल्यापासूनचं आणि यांच्या सायझेस, यांचे व्यास हे एका रेशो मध्ये आहे आणि त्यामुळे चंद्र पूर्णपणे सूर्याला झाकू शकतो जरी तो लहान असला तर. आता ही पृथ्वीसाठी खूपच सुंदर गोष्ट आहे, म्हणजे हा संयोग घडून आलाय आणि त्यामुळे आपल्याला छान छान ग्रहण बघायला मिळतात. किती छान हे आपल्याला कळेलच. ब्रेक. आता आपण एक दोन सेकंदाचा एखाद मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि इथे आपण एक दोन प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, हाऊ इज द अर्थ स्पिन रेकॉर्डेड ऑर मेजर्ड. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट इज राहू केतू सिग्निफिकन्स एस्ट्रॉनॉमिकली अँड एस्ट्रोलॉजिकली एज वेल अँड हाऊ डिड वी मेजर सन्स डिस्टन्स. ओके, अवनी, आपण ह्या प्रश्नांची उत्तरं थोड्या वेळाने घेऊया. त्याच्यासाठी थोड्या गोष्टी अजून आपल्याला कव्हर करायला लागतील. राहू केतूचा ऍस्ट्रॉनॉमिकल सिग्निफिकन्स मी तुम्हाला आता सांगू शकतो. तर त्याचा ऍस्ट्रॉनॉमिकल सिग्निफिकन्स आहे, राहू हा आपल्याला असेंडिंग नोड जो आपण म्हणतो, म्हणजे जिकडनं चंद्र आणि पृथ्वी आणि सूर्याचं जे प्रतल आहे तिकडून चंद्र असा वर येतो, त्याला त्या पॉइंटला त्याला असेंडिंग नोड म्हणतात, त्याला राहू. आणि केतू जिकडनं तो खाली येतो त्याला डिसेंडिंग नोड असं म्हटलं जातं. याचा ऍस्ट्रॉनॉमिकल सिग्निफिकन्स असा आहे की ते तुम्हाला आता इव्हेंच्युअली लेक्चरमध्ये कळेल की ते दोन्ही पॉइंट्स हे एका पर्टिक्युलर रेषेत असतात आणि त्या रेषेचा, त्याला आपण नोड्स असं म्हणतो या दोन पॉइंटचा, आणि त्या लाईन ऑफ नोड्स जी रेष या दोघांमधनं जाते त्याचा सिग्निफिकन्स आहे काही, त्यामुळे ते महत्वाचे आहे. ऍस्ट्रॉलॉजिकली त्याचा काय सिग्निफिकन्स आहे ह्याच्याबद्दल आपण नाही बोलणार आहोत. हाऊ डिड वी मेजर सन्स डायमीटर, आपण हे शेवटी घेऊया इफ देर इज इनफ टाइम. ओके, सनचा डायमीटर कसा पहिल्यांदा मोजला गेला. आता ऑब्व्हियसली आता बऱ्याचशा टेक्निक्स आहेत ज्याचा वापर करून आपण सनचा डायमीटर मोजू शकतो, पण विल कम टू दिस इफ टाइम परमिट्स. ओके, ठीक आहे. सो आफ्टर द फर्स्ट ब्रेक आय थिंक वी शुड गो अहेड. सर्वात पहिले आपण सोलार एक्लिप्सेस बद्दल बोलू. सूर्यग्रहण. मोस्टली मी घेतलेले सगळे इमेजेस हे आयदर विकी कॉमन्स या साईटवरून घेतलेले आहेत विथ ड्यू एक्नॉलेजमेंट, किंवा ते timeanddate.com वरून घेतलेले आहेत. आणि timeanddate.com आपण शेवटी, व्याख्यानाच्या शेवटी बघणार आहोत काय आहे, कारण की ती एक खूपच इंटरेस्टिंग वेबसाईट आहे. सूर्यग्रहण कधी होतं, तर जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे आकाशात झाकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला सूर्य दिसेनासा होतो, तेव्हा आपण म्हणतो की सूर्यग्रहण झालेलं आहे. म्हणजेच जॉमेट्री अशी असते की चंद्र असतो, पृथ्वी असते आणि सूर्य मधून जातो. आता चंद्र मधून जातो. त्याच्या चंद्राचा प्रकाश सूर्याच्या एका भागावर पडतो, पण तो चंद्र अख्खा सूर्याला झाकू शकतो, कारण की आपण बघितलंय की त्यांचे अँग्युलर डायमीटर्स हे सेम आहे, कोनीय व्याप जे आहेत ते सेम आहे. आणि चंद्राची सावली पृथ्वीवर साधारण जिथे पडते तिथे आपल्याला सूर्यग्रहण पाहायला मिळतं. ओके, इथे परत तुम्ही बघाल की जिथे गडद सावली पडते त्याला आपण अम्ब्रा असं म्हणतो, आणि जिथे फेंट सावली आहे त्याला आपण पेनम्ब्रा असं म्हणतो. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया.
मग टाइप्स काय आहेत सोलार इक्लिप्सचे? तर सोपे. एक म्हणजे पार्शल. म्हणजे काय? तर खंडग्रास. याचा अर्थ असा की सूर्याची जी डिस्क आहे, सूर्याचा जो गोल आहे, तो थोडासा झाकला जातो, जसा इकडे तुम्ही बघताय. तो पूर्णपणे झाकला जातो. त्याच्यानंतर आपण उजवीकडे येऊया. ह्याला पूर्ण सूर्यग्रहण म्हणतात, टोटल सोलार इक्लिप्स. ओके. किंवा खग्रास सूर्यग्रहण असं त्याला मराठीत नाव दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, चंद्र हा पूर्णपणे सूर्याला झाकून टाकतो आणि मग जे आपल्याला आश्चर्यचकित करणारी दृश्य दिसतात त्याबद्दल आपण आता बोलूया. तिसरा एक एक्लिप्स असतं ज्याला आपण कंकणाकृती सूर्यग्रहण असं म्हणतो, जिथे आपल्याला एक अशी रिंग दिसते, किंवा अॅन्युलर सोलार एक्लिप्स असं म्हणतो. अॅन्युलर सोलार एक्लिप्स. व्हॉट इज अॅन्युलस? अॅन्युलस म्हणजे ही रिंग आहे, म्हणून त्याला कंकण म्हणजे एखाद्या बांगडीसारखं दिसतं. तुम्ही इमिजिएटली तुम्हाला कळेल की चंद्र आता जेवढा त्याचा आकार आहे तो पूर्णपणे सूर्याला झाकू शकलेला नाहीये, आणि त्यामुळे आपल्याला एक रिंग दिसायला लागली आहे, आणि त्याला अॅन्युलर सोलार एक्लिप्स. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त कुठचा एक्लिप्स असतं का? तर हो, त्याला म्हणतात हायब्रिड एक्लिप्स. सॉरी, मला ह्याचं मराठी नाव नाही माहिती, पण त्याला हायब्रिड एक्लिप्स असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये काही ठिकाणून आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण दिसतं, पण पृथ्वीच्या काही ठिकाणून आपल्याला पूर्ण किंवा खग्रास सूर्यग्रहण दिसतं. सो ह्याला हायब्रिड एक्लिप्स असं म्हणतात. आपण प्रामुख्याने वरच्या 3 एक्लिप्सेस बद्दल बोलणार, वरच्या 3 प्रकारांबद्दल बोलणार. ठीक आहे. सो लेट्स से काय होतंय, सर्वात पहिले आपण बघूया की इथे सूर्य आहे, हा सूर्य आहे इकडे डावीकडे, इथे पृथ्वी आहे, आणि इथे चंद्र आहे. ऑब्विसली ही ग्रहणाची स्थिती आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की चंद्र हा साधारणपणे त्या रेषेत नाही आहे, सूर्य आणि पृथ्वीच्या थोडासा खाली आहे. जरी चंद्र थोडासा वरती असता तरीही आपल्याला पार्शियल एक्लिप्स बघायला मिळत असतं. तर ते कसं बघायला मिळत असतं, किंवा खंडग्रास एक्लिप्स, खंडग्रास ग्रहण कसं बघायला मिळतं? तर सूर्याचे जे किरण आहेत ते चंद्रावर पडतात, आणि कधी कधी पृथ्वीवर चंद्राची पूर्ण सावली पडतच नाही. त्यामुळे होतं काय की त्याचा फक्त पेनंब्रा, ओके, हा जो भाग आहे तो पृथ्वीवर पडतो, आणि पृथ्वीवर राहणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना सूर्याचा फक्त काही भाग चंद्राने व्यापलाय असं दिसतं. याला आपण पार्शियल सोलार एक्लिप्स म्हणतो. बरं, ह्याच्यासाठी नेहमी असंच व्हायला पाहिजे का? तर असं नेसेसरी नाहीये की फक्त चंद्राची सावली खालीच पडायला पाहिजे आणि पृथ्वीवर पडलीच नाही पाहिजे, जो अमरा जो आहे तो पृथ्वीवर पडला नाही पाहिजे, तर असं नेसेसरी नाही. आपण बघूया काय होतं नक्की. सो याच्यासाठी आपल्याला बघायला हवं व्हॉट इज टोटल सोलार एक्लिप्स, म्हणजे खग्रास सूर्यग्रहण कसं असतं. फाईन. इथे पृथ्वी दिसते, इथे चंद्र दिसतोय, आणि माझ्या इथे जिथे मी आता दाखवतोय माझा पॉइंटर जाताना, तिथून सूर्यप्रकाश येतोय, आणि चंद्राचा जो अंब्रा आहे तो तुम्हाला इकडे दिसतोय. ह्या भागात आपल्याला पूर्ण सूर्यग्रहण किंवा खग्रास सूर्यग्रहण बघायला मिळेल. जी गडद सावली इथे दिसते, पाथ ऑफ सोलार एक्लिप्स असं लिहिलंय, पाथ ऑफ टोटल सोलार एक्लिप्स. ऑन द अदर हँड, दुसरीकडे जर का तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला अंब्रल रिजन दिसतं, पेनअम्ब्रल रिजन दिसतं. ही जी फेंट सावली आहे ती पेनअम्ब्राची आहे, आणि इकडे आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण बघायला मिळेल, किंवा पार्शियल सोलार एक्लिप्स बघायला. ओके. सो जेव्हा पूर्ण पार्शियल सोलार एक्लिप्स बघायचं असतं तेव्हा असं होतं की अंब्रा कधी पृथ्वीवर पडतच नाही. ऑन द अदर हँड, जेव्हा टोटल सोलार एक्लिप्स असतं तेव्हा हा जो पाथ आहे सूर्याचा, हा जो पाथ आहे ज्याला आपण अंब्राचा पाथ म्हणतो. आता हा पाथ का असतो ते पण मी तुम्हाला सांगेन. या भागामध्ये आपल्याला टोटल सोलार एक्लिप्स बघायला मिळतं, आणि ह्या भागामध्ये पेनअम्ब्रामध्ये आपल्याला पार्शियल सोलार एक्लिप्स बघायला मिळतं. सो टोटल सोलार एक्लिप्स जेव्हा असतं तेव्हा पृथ्वीवर काही भागात पार्शियल सोलार एक्लिप्स बघायला मिळतं. बरं, आता हा पाथ असा का दाखवलाय? सो पहिलं त्याचं कारण, चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत आहे. किती वेळात फिरत आहे? तर चंद्र साधारणपणे 180 डिग्री किती दिवसात जातो? तो नोड टू नोड किंवा पौर्णिमा टू पौर्णिमा चंद्राला जायला साधारण 30 दिवस लागतात. ग्रेट. म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी स्वतःभोवतीही फिरते. सो त्यामुळे काय होणार आहे की ही जी चंद्राची सावली आहे ती आपल्याला पृथ्वीवरून अशी सरकताना दिसणार, आणि जिथे जिथे ती सावली पडेल त्याला आपण म्हणतो पाथ ऑफ टोटल एक्लिप्स. ग्रेट.
तसंच होतं या पेनम्ब्रल पाथचं. तो पण असा पाथ आपल्याला बघायला मिळू शकतो. आता ह्या पाथवर राहणाऱ्या लोकांना टोटल सोलार एक्लिप्स दिसतं आणि ह्या पाथमध्ये राहणाऱ्या लोकांना पार्शियल सोलार एक्लिप्स किंवा खंडग्रास सूर्यग्रहण दिसतं. मी काही खाली इंटरेस्टिंग गोष्टी दिल्या. तर मग ह्या सूर्यच्या पाथ, या टोटल सोलार एक्लिप्सच्या पाथची विड्थ किती असते, किती पट्टा तो व्यापतो पृथ्वीवरचा, तर साधारणपणे 200-250 किलोमीटरचा पट्टा तो व्यापतो. हे जे अंतर आहे, हे थिकनेस जो आहे या बँडचा, ते 250 किलोमीटर आहे. काय स्पीडनी ही सावली फिरते, त्याचा स्पीड इकडे तुम्हाला दिलाय 1600 किलोमीटर पर आवर. विचार करा, हा प्रचंड वेग आहे. आता टोटल सोलार एक्लिप्स किती वेळ राहू शकतं, म्हणजे मला हे किती वेळ दिसू शकतं, चंद्र हा सूर्याला किती वेळ झाकून ठेवू शकतो, तर तो साधारण 7.5 मिनिटं मॅक्सिमम सूर्याला झाकून ठेवू शकतो. ओके, ह्या काही इंटरेस्टिंग गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता आपण पुढे जाऊया आणि इथे बघूया की टोटल सोलार एक्लिप्स जेव्हा दिसतं तेव्हा काय काय होतं. तर सर्वात पहिले हे जे खालचं अॅनिमेशन सगळ्यांना दिसतंय का, याच्यावर तुम्हाला दिसेल की पृथ्वीचा फोटो हा जेव्हा अंतराळातून घेतला गेला एका टोटल सोलार एक्लिप्सच्या वेळेस, तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवरून कशी जाते, तर ते आपल्याला इथे बघायला मिळतंय आणि प्रचंड वेगाने ती सावली तुम्हाला जाताना दिसणार आहे. ह्या पट्ट्यावर राहणाऱ्या सर्व लोकांना, हे साधारण युरोपचं आहे आय गेस, इथे राहणाऱ्या लोकांना टोटल सोलार एक्लिप्स बघायला मिळालंय. ऑन द अदर हँड तुम्ही थोडंसं पेनम्ब्रल रिजन पण बघू शकता, म्हणजे जिथे पार्शियल सोलार एक्लिप्स बघायला मिळू शकतं, तेही तुम्हाला इथे दिसतं. आता सूर्य जेव्हा चंद्र जेव्हा सूर्याला झाकतो तेव्हा काय काय होतं. सो सर्वात पहिले चंद्र एका भागातून यायला सुरुवात होते. आपल्याला चंद्र दिसत नसतो कारण की सूर्यप्रकाश असतो आणि तो पहिल्यांदा चंद्राला सूर्याच्या डिस्कला टच करतो. मग तो हळूहळू सूर्याला व्यापायला लागतो आणि मग एका पॉइंटला तो सूर्याला पूर्णपणे व्यापतो आणि मग आपल्याला एक काळा आपल्याला रात्र झालेली दिसते. सो ह्या घटना कशा घडतात त्याचा आपण क्रम बघूया. सर्वात पहिले सूर्य आहे, चंद्र आला मध्ये, तो सूर्याला पहिले झाकायला सुरुवात केली, थोडं 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 करून झाकायला सुरुवात केली आणि एका पॉइंटला तो चंद्राला पूर्णपणे झाकतो. ते आपल्याला इथे बघायला मिळते. सूर्याला पूर्णपणे झाकतो ते आपल्याला इथे बघायला मिळते. जेव्हा तो सूर्याला पूर्णपणे झाकणार असतो तेव्हा आपल्याला, जर का तुम्ही नीट बघितलं तर वरती इकडे लाल कलरचे काही टिपके दिसले, त्याला असं बेली स्पीड्स असं म्हटलं जातं. म्हणजे चंद्र जो आहे त्याच्यावर खूप सारे खड्डे आहेत, डोंगर आहेत, दऱ्या आहेत, त्याच्यातनं येणारा जो प्रकाश आहे तो आपल्याला दिसायला लागतो. त्याला बेली स्पीड्स असं म्हणतात. बेली हे त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं ज्यांनी हे पहिल्यांदा सांगितलं की बेली स्पीड्स दिसतात आणि त्या का दिसतात. जेव्हा तो चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकणार असतो तेव्हा आपल्याला एक सुंदर घटना दिसते, त्याला आपण म्हणतो डायमंड रिंग. म्हणजे आता जेव्हा तुम्ही इथे बघताय हे अॅनिमेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की मध्येच सडनली मला एक ब्राईट रिंग दिसते आणि मग ग्रहण सुटतंय. याला आपण म्हणतो डायमंड रिंग. चंद्र जेव्हा पूर्णपणे सूर्याला झाकतोय तेव्हा तुम्हाला दिसेल की त्याच्या बाजूची प्रभा जी आहे, ज्याला आपण कोरोना असं म्हणतो, तो आपल्याला दिसायला लागतो. हे सूर्याचं वातावरण आहे. या कोरोनाच्या खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, पण मी तुम्हाला एकच महत्वाची गोष्ट सांगेन, हा कोरोना आपल्याला नेहमी दिसत नाही, हा फक्त सूर्यग्रहणाच्या वेळेसच दिसतो. दुसरी गोष्ट, सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान हे साधारणपणे 6000 अंश केल्विन, 6000 डिग्री सेल्सिअस. हा जो कोरोना जो दिसतो आपल्याला, त्याचं तापमान 1 मिलियन अंश केल्विन आहे. 1 मिलियन 6 मिलियन केल्विन. हे का आहे, ह्याचं गूढ अजून पूर्णपणे उकललेलं नाहीये, पण ह्याचा अभ्यास करण्यासाठी सूर्यग्रहण फार महत्वाचे. जेव्हा सूर्यग्रहण पूर्णपणे लागतं तेव्हा पूर्ण अंधार होतो. ती जी 5-7 मिनिटं असतात तेव्हा आपल्याला सगळे तारे दिसायला लागतात आणि रात्र झाल्यासारखं पक्ष्यांनाही असं वाटतं की रात्र झाली आहे आणि आपल्याला आकाशातले तारे, ग्रह जे काही असतील ते आपण पाहू शकतो. एक महत्वाचं उदाहरण ह्याच्यामध्ये मला द्यायचं ते म्हणजे जेव्हा पहिलं सूर्यग्रहण 1905 मध्ये जेव्हा आइन्स्टाईननी पहिला सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला, ज्याला आपण थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी असं म्हणतो, स्पेशल रिलेटिव्हिटी 1905. तर त्याच्यानंतर जनरल रिलेटिव्हिटी पण आइन्स्टाईनने मांडली 15 साली. 17 साली एक सूर्यग्रहण घडलं जे त्यावेळेसचे खूप फेमस ॲस्ट्रॉनॉमर होते, एडिंग्टन यांनी बघितलं
आणि त्यांनी आकाशात जनरल रिलेटिव्हिटी जे प्रेडिक्ट करत होते, जे त्याचं एक हे होतं की जेव्हा एखादी जास्त वस्तुमान असलेली गोष्ट असते ती प्रकाशाला बेंड करते असा किंवा आसपासच्या स्पेसलाच बेंड करते, विश्वाला ते स्पेस आहे त्याला बेंड करते असा सिद्धांत आईन्स्टाईनने मांडलेला, असा एक त्याचा हे. बरं, मग हे प्रूव्ह कसं करायचं, तर ह्या 17च्या एक्लिप्स मध्ये हे पहिल्यांदा प्रूव्ह केलं गेलं की खरंच असं होतं. का कसं याच्याबद्दल तुम्ही पुढच्या काही लेक्चर्स मध्ये नक्कीच ऐकाल. सो एक्लिप्सचं खूप सारं महत्व आहे. आता ही एक्लिप्सचं महत्व प्रचंड आहे आणि आपण आर्टिफिशियली सोलार एक्लिप्स क्रिएट करून कोरोना ऑब्झर्व करतो. आपण दुसऱ्या ताऱ्यांना असं झाकून, जसे चंद्र सूर्याला झाकतो तसं झाकून बऱ्याचशा गोष्टी करत असतो. आता आपण थोडं पुढे जाऊया. इथे तुम्हाला बघायला मिळेल की ही उजवीकडे वरती डायमंड रिंग बघायला मिळते. हे जे लाल दिसतंय आणि इथे खाली ही डायमंड रिंग बघायला मिळते. हे जे लाल काही प्रकरण दिसतंय त्याला आपण सोलार प्रॉमिनन्सेस असं म्हणतो, म्हणजे सूर्यावरून निघणारे काही काही गॅस वगैरे जो असतो ते म्हणतो. त्याच्यानंतर इथे तुम्हाला बघायला मिळेल की सूर्याचा सोलार कोरोना जो आहे प्रभामंडळ तेही आपल्याला इथे बघायला मिळत आहे. हा एक टाइम लॅप्स आहे सूर्याचा, सोलार एक्लिप्सचा, खग्रास सूर्यग्रहणाचा. इथे चंद्राने सूर्याला टच केलंय, त्याला फर्स्ट कॉन्टॅक्ट म्हणतो. मग खंडग्रास स्थिती वाढत चाललीये. एका पॉइंटला चंद्राची आतला भाग जो आहे तो सूर्याला परत टच करतो, त्याला आपण सेकंड कॉन्टॅक्ट म्हणतो. इथे टोटॅलिटी आहे, तुम्ही त्याचं प्रभामंडळ बघू शकता. डायमंड रिंग दिसायला सुरुवात झाली आहे. यावेळेस पूर्णपणे आकाशात अंधार झालेला असतो, तारे दिसायला लागलेले असतात. पक्ष्यांना असं वाटतं की अरे आता रात्र झाली की काय, म्हणून पक्षी उडायला लागतात आणि आणि मग त्याच्यानंतर हळूहळू ग्रहण सुटायला लागतं आणि मग असा प्रकारे सूर्य परत दिसतो. फाईन, आपण थोडं पुढे जाऊया. आता आपण अॅन्युलर एक्लिप्स बद्दल बोलूया. हे झालं खग्रास सूर्य. आता असा विचार करा की जर का चंद्राचं जे अँग्युलर डायमीटर आहे ते पूर्णपणे सूर्याला झाकू नाही शकेल, तर आपल्याला अॅन्युलर एक्लिप्स मिळतं. असं कधी होईल? सोपं आहे. जर का चंद्राचं जे सावली आहे, ज्याला आपण अंबरा असं म्हणतो, ती पृथ्वीवर पोचलीच नाही आणि ती मध्येच थांबली, तर काय होईल? तर आपल्याला अॅन्युलर एक्लिप्स बघायला मिळेल. सो हा जो भाग आहे याला अँट अंब्रा असं म्हणतो आणि हा जेव्हा भाग पृथ्वीवर पडतो तेव्हा आपल्याला अॅन्युलर सोलार एक्लिप्स बघायला मिळतो. बरं, हे कधी होऊ शकतं? जेव्हा एक तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर सर्वात जास्ती आहे आणि चंद्र आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर पण सर्वात जास्ती आहे. असं कधी होतं आणि असं का होतं? तर पृथ्वी ही सूर्याभोवती एका लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते, तसंच चंद्रही पृथ्वीभोवती एका लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. जेव्हा सूर्य हा पृथ्वीपासून सर्वात लांबच्या बिंदूवर असतो तेव्हा त्याचं अँग्युलर डायमीटर हे कमी होतं. म्हणजे काय, की जर का एखादी गाडी आहे आणि मी ती खूप लांब ठेवतो तर त्याचा आकार मला छोटा दिसायला लागतो. का? कारण की त्याचा अँग्युलर डिस्टन्स आहे, अँग्युलर साईज जी आहे, त्याचं कोनीय व्याप जो आहे माझ्या डोळ्यातला तो कमी झालाय, कारण की ती लांब गेली. जशी जशी ती जवळ येईल, ती गाडी किंवा ती एक पेन्सिल घेतली तर ती मोठी 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 दिसायला लागते मला आणि लांब गेल्यावर छोटी छोटी दिसायला. तसंच इथे होतं. सो अशा वेळेस आपल्याला अॅन्युलर सोलार एक्लिप्स बघायला मिळतं. इथे मी दिलेलं आहे, जेव्हा पृथ्वी ही पेरिहिलियनला असते, म्हणजे सूर्यापासून त्याचं अंतर जे आहे ते जवळ आहे, सूर्याच्या बऱ्यापैकी जवळ आहे आणि चंद्र जो आहे तो पृथ्वीपासून लांब आहे, त्याला ॲपोजी असं म्हणतात. ॲपो म्हणजे लांब आणि जी म्हणजे पेरी म्हणजे जवळ आणि हिलियन म्हणजे सन. तेव्हा आपल्याला अॅन्युलर एक्लिप्स असं बघायला मिळतं. किती फरक पडू शकतो अँग्युलर साईज मध्ये तो इकडे अप्रॉक्सिमेटली दिलेला आहे. हा एक टाइम लॅब्स दिलेला आहे आणि हा एक सुंदर फोटो असा दिलेला आहे ज्याच्यामध्ये व्यवस्थित अॅन्युलरिटी दिसलेली आहे. असं नेसेसरी नाहीये की दरवेळेस आपल्याला एक छान अशी रिंग दिसेल. कधी कधी रिंग थोडीशी कमी जास्ती अशी होऊ शकते, जसं आपल्याला इथे बघायला मिळतं. ठीक आहे. सो ह्याला म्हणतात अॅन्युलर एक्लिप्स. हे काही सुंदर अॅन्युलर एक्लिप्सचे फोटो आहेत जे तुम्हाला कुठेही बघायला मिळतील. हे गेल्या वेळेस युरोप मधलं एक्लिप्स आहे. इथे आपण थांबूया आणि ब्रेक घेऊया आणि आता मी बघतो काही प्रश्न आहेत का. ओके. हाऊ वॉज द कोरोना टेम्परेचर मेजर? आर द आईज ऑफ एनिमल्स अँड बर्ड्स ऑल्सो डॅमेज्ड व्हेन दे लुक ॲट सोलर एक्लिप्स? ओके.
कोरोनाचं टेम्परेचर मेजर करायच्या बऱ्याचशा पद्धती आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्याचा स्पेक्ट्रम घेतला जातो. आता स्पेक्ट्रम म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्यांना प्रिझम माहिती असेल. प्रिझम किंवा अजूनही काही इन्स्ट्रुमेंट्स असतात, त्याच्यातनं आपण म्हणजे जसं सूर्याचं तापमान मोजलं गेलं तसंच, की त्याचा प्रकाश जो आहे तो प्रिझम मधनं गेला की तो वेगळ्या वेगळ्या वेव्हलेन्थ मध्ये, तरंग लांबीमध्ये तो स्प्लिट होतो. वेगळ्या वेगळ्या तरंग लांबीमध्ये तो स्प्लिट होतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही लाईन्स दिसू शकतात. म्हणजे काही लाईन्स म्हणजे काय, तर कोरोनामध्ये असलेला काही जो गॅस आहे तो काही एनर्जी घेऊ शकेल किंवा तो एमिट करू शकेल आणि त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला काही लाईन्स दिसतात. याला आपण स्पेक्ट्रल लाईन्स असं म्हणतो. मी फार डिटेलमध्ये नाही जाणार, पण ह्या स्पेक्ट्रल लाईन्सचा अभ्यास करून तुम्ही हे सांगू शकता की त्याचं टेम्परेचर किती आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण सूर्याचंही तापमान असंच मोजलेलं आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपण मॉडेलिंग आणि सिम्युलेशन करूनही हे टेम्परेचर मोजू शकतो. कारण की आपल्याला आता बऱ्यापैकी माहिती आहे की सूर्य कसा बनलाय, तो कसा काम करतो आणि हे कसं असेल. पण कोरोनाचं गूढ पूर्णपणे उकललेलं नाही. आईज ऑफ एनिमल्स अँड बर्ड्स आर ऑल्सो डॅमेज वेन वी लुक ॲट द एक्लिप्स. जर का त्यांनी म्हणजे सूर्याकडे साधारणपणे आपण बघायचं नसतंच डायरेक्टली, पण जर का आपण बघितलं तर आपल्या डोळ्याला त्रास होऊ शकतो. ऑब्व्हियसली होणारच आहे. मग ते कोणाचेही डोळे असू दे, त्यांना त्रास होऊ शकतो. एस्पेशली जेव्हा आपण एक्लिप्स बघत असतो आणि त्याच्यात जेव्हा डायमंड रिंग दिसायला लागते तेव्हा जास्ती त्रास होण्याची होऊ शकतो. मग ते ऍनिमल्स डायमंड रिंग बघतील असं मला वाटत नाही, पण जर का त्यांनी सूर्याकडे बघितलं तर हो, त्यांच्या डोळ्यालाही त्रास होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतात. ठीक. सेकंड ब्रेक झालेला आहे आपला. आपण पुढे जाऊया. इथे एक लिस्ट दिलेली आहे 2004 पासून साधारणपणे 2014 पर्यंत या 10 वर्षात जेवढे एक्लिप्सेस झाले आणि ते कुठून कुठून दिसले आणि त्यांचा टोटल टाइम किती होता हे इकडे दिलेलं आहे. ओके. आता तुम्ही बघाल तर जे पहिलंच एक्लिप्स होतं ते अॅन्युलर प्लस टोटल होतं, म्हणजे हायब्रिड एक्लिप्स होतं आणि हे शेवटचं एक्लिप्स हायब्रिड होतं. ऑन द अदर हँड यू विल सी की तुम्ही बघाल की मोर ऑर लेस सगळी एक्लिप्सेस ही अॅन्युलर जास्ती आहेत आणि टोटल कमी आहे. सो अॅन्युलर एक्लिप्स व्हायचे चान्सेस थोडे जास्ती असतात टोटल पेक्षा. अॅन्युलर एक्लिप्सचा कालावधीही मोठा असतो, साधारण 11 मिनिटाच्या वर जाऊ शकतो तो. टोटल आपल्याला साधारणपणे 7 मिनिटाचंच दिसू शकतं जास्तीत जास्त. ऑन द अदर हँड तुम्ही टोटल टाइम बघितलं म्हणजे मिड ऑफ एक्लिप्स कधी झालंय हेही तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि कुठून कुठून हे बघितलंय तेही बघायला मिळेल. आता आपण काय करायचं, तर एक्लिप्स बघताना काय काय काळजी घ्यायची आणि ती कशी घ्यायची याबद्दल आपण थोडं बघूया, किंवा एक्लिप्स मुळात बघायचंच कसं हे बघूया. सर्वात पहिले सूर्याला साध्या डोळ्यांनी कधीही बघायचं नाही. दुसरी गोष्ट, सूर्याला कुठच्याही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, कुठचाही भिंग असू दे, कुठचंही मिरर असू दे, ह्याचा वापर करून सूर्याला बघायचं नाही. सोलार एक्लिप्स बघण्यासाठी स्पेशल गॉगल्स मिळतात, त्याचाच वापर करावा. त्याच्या व्यतिरिक्त काहीही वापरू नये. काही लोक 2 एक्सरे फिल्म्स एकावर एक ठेवून बघतात, तर तीही चांगली गोष्ट नाहीये. त्याचं कारण असं की सूर्यातनं फक्त ऑप्टिकल रेज येत नाहीये, त्याच्यातनं अजूनही काही किरणं येत असतात. युव्ही किरणं असतील, एक्सरेज असतील, हे बरेचसे आपल्या ऍटमॉस्फिअर जरी त्या काढून टाकत असला तरी त्यातली काही किरणं जर का आपल्या डोळ्यात गेली तर आपल्या डोळ्याला त्रास होऊ शकतो. आता हे तुम्ही पृथ्वीवर कुठे आहात यावरही अवलंबून असतं. सो नेहमी अप्रूव्ड गॉगल्स असतात, वेगळ्या वेगळ्या संस्था गॉगल्स अप्रूव्ह करतात, सोलार एक्लिप्स गॉगल्स, तेच वापरायचे. आपल्याला ते जमत नसेल तर आपण आपल्याला हे जर का अवेलेबल नाही झाले तर आपण पिन होल कॅमेराचा वापर करू शकतो. तो काय असतो आणि प्रोजेक्शन मेथड काय असतं हे आपण बघू. एक डब्बा घ्यायचा, त्या डब्याला एक भोग पाडायचा आणि त्याच्या पाठच्या साईडला एक असा पेपर ठेवायचा आणि जेव्हा हे भोग सूर्याकडे आपण दाखवू, सूर्याचा प्रकाश येतात जाईल आणि इथे आपल्याला एक छानसं सूर्याचं प्रतिबिंब दिसेल आणि आपण त्या पाठच्या साईडला लावलेला इथे आपण एक बटर पेपर लावला तर आपण असा अख्खा तो डबा असा सूर्याकडे पकडला तर आपल्याला छानपैकी सूर्यग्रहण बघायला मिळू शकतं. ह्याला म्हणतात पिनहोल कॅमेरा. साधं आहे, एक डब्बा घेतलाय, त्याच्या पाठी एक बटर पेपर लावलाय, त्याच्या पुढे एक काळा कागद लावून त्याला एक भोग पाडलाय, सिंपल.
दुसरं असं की तुम्ही एका भिंतीवर दुर्बिणीचा वापर करून किंवा टेलिस्कोपचा वापर करून ज्याला प्रॉपर फिल्टर लावलेले आहेत ते वापरून तुम्ही त्याचं प्रोजेक्शन घेऊ शकता आणि ह्याला आपण प्रोजेक्शन म्हणतो आणि ते तुम्ही बघायचं, दुर्बिणीतनं बघायचं नाही. सो ह्याच्यात आमचे काही फोटो आहेत आणि इथे तुम्हाला दिसतील हे जे दोन आहेत हे गॉगल्स आहेत, ह्या फिल्म्स आहेत त्या गॉगलच्या, ज्याला टच नसतं करायचं म्हणून आम्ही सगळ्यांनी बाजूला पकडले त्याला. आणि हे आपण डिसेंबर 2019 मधलं एक ग्रहण बघितलेलं. हे खंडग्रास ग्रहण होतं आणि खगोल मंडळ उटीला गेलेलं त्यावेळेस सगळ्यांना घेऊन. पूर्ण टोटॅलिटी तिकडनं दिसणार होती, अॅन्युलॅरिटी तिकडनं दिसणार होती. त्यामुळे मुंबईतून आपल्याला पेनम्ब्रा एक्लिप्स दिसलं किंवा खंडग्रास ग्रहण दिसलं. ठीक आहे, आता आपण ह्या फायनल स्लाइड बघूया, एक समरी सूर्यग्रहणाची थोडक्यात. सो चंद्र आला मध्ये आणि त्यांनी सूर्याला व्यापून टाकलं. सो इथे फर्स्ट कॉन्टॅक्ट झालाय, चंद्र आणि सूर्य जस्ट टच झाल्यात. इथे सेकंड कॉन्टॅक्ट झालाय, चंद्र पूर्णपणे आतमध्ये आहे पण जस्ट पेरिफेरीला टच करतोय. मग थर्ड कॉन्टॅक्ट आणि मग ते निघून गेलं की इथे फोर्थ कॉन्टॅक्ट. आता एक्लिप्स सायकल्स काय असतात? सो इथे मला इथे आपल्याला थोडंसं नीट लक्ष द्यावं लागेल कारण की हे थोडं किचकट असू शकतं समजायला. सो सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जी लाईन ऑफ नोड्स असते, राहू आणि केतूला जोडणारी जी लाईन असते ती तिची ओरिएंटेशन बदलत असते. कसं बदलतं ते आपण बघू. त्यामुळे होतं काय, आपल्याला एक्लिप्सचं एक सायकल बघायला मिळतं ज्याला आपण सारोस असं म्हणतो. एका नोड पासून म्हणजे राहू पासून परत राहू पर्यंत यायला सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला आपण एक्लिप्स इयर किंवा ड्रॅकॉनिक इयर असं म्हणतो आणि ते आपल्या नॉर्मल इयर पेक्षा 120th शॉर्टर आहे. म्हणजे 365 ऐवजी ते 346 दिवस एवढंच असतं. हे एक प्रकारचं वर्ष आहे ज्याला आपण ड्रॅकॉनिक इयर असं म्हणतो. आता आपण बघूया लाईन ऑफ नोड्स चं अॅनिमेशन काय असतं. ओके, इथे तुम्ही बघू शकता पृथ्वी दिसायला लागली, इथे सूर्य दिसतोय आणि हे पृथ्वी आणि सूर्याचं प्रतल आहे. आता तुम्हाला दिसायला लागेल चंद्राचं प्रतल जे आहे ते या प्रतलाला साधारणपणे 5 अंशाचं कोन करतंय आणि आता हे जे दोन पॉइंट आहेत जिकडे हे प्रतल एकमेकांना जोडलं जात आहे, या दोन पॉइंट दिसायला लागल्या ते राहू केतू आहेत आणि ही लाईन ऑफ नोड आहे आणि ती फिरते आणि त्याला साधारणपणे 18.6 वर्ष लागतात. याला आपण म्हणतो रिग्रेशन ऑफ लाईन ऑफ नोड्स. ओके, आय होप हे तुम्हाला सगळ्यांना दिसलेलं आहे. 18.5 वर्ष. आता आपण परत प्रेझेंटेशन कडे येऊया. सो जर का तुम्ही बघितलं तर आपला जो सायनॉडिक मंथ जो असतो म्हणजे पौर्णिमा टू पौर्णिमा हा 29 दिवसाचा असतो. आता हे सिंपल मॅथ्स आहे म्हणून मी इथे ठेवलंय. तो 29 दिवसाचा असतो, 29.5. आणि आपलं एक्लिप्स इयर जे असतं ते 346 वर्षांचं असतं. म्हणजे काय, 19 एक्लिप्स वर्ष झाली, 19 ड्रॅकॉनिक इयर झाले की आपल्याला 223 सायनॉडिक मंथ्स त्याच्यामध्ये बसवू शकतो. म्हणजे 223 चांद्र महिने त्याच्यामध्ये आपल्याला बसवता येतात. हे किती वर्ष झाली? साधारणपणे 18 वर्ष होतात. ही 18 वर्ष आणि 11.3 दिवस असा हा कालावधी आहे आणि ह्याला आपण म्हणतो सारोस. ओके, सो आता ह्याचा अर्थ काय झाला? सो रफली 18 वर्षानंतर सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे परत त्याच अलाइनमेंट मध्ये येतात. ओके, तशाच अलाइनमेंट मध्ये येतात आणि एक तसंच्या तसं ग्रहण बनतं, दिसायला बघायला मिळतं. फक्त ते वेस्ट कडे किंवा पश्चिमेला सरकलेलं असतं. ते का होतं? तर त्याचं कारण हे, आपल्या पृथ्वीवर हे वेस्टला सरकलेलं असतं, पश्चिमेला. कारण की हे पूर्ण 18 वर्ष नाहीये. जर काय एक्झॅक्टली 18 वर्ष असतं तर दर 18 वर्षांनी आपल्याला तेच ग्रहण, तसंच ग्रहण बघायला मिळालं असतं. पण तसं होत नाही कारण की हे 11.5 दिवस जे आहेत वरचे त्याच्यामुळे 11.5 दिवसात 11 दिवस म्हणजे 18 वर्ष आणि 11 दिवसानंतर आपल्याला ते परत दिसायला पाहिजे. पण हा उरलेला जो 0.3 डे आहे, ओके, उरलेला जो 0.3 डे आहे त्याच्यामुळे हे आपल्याला 1/3 ऑफ द ग्लोबनी शिफ्ट झालेलं दिसतं. म्हणजे काय, जेव्हा दोन सारोस सायकल मधली एक्लिप्सेस असतात त्यांची जिओमेट्री सेम असते. ते सेम नोडला, जर का राहूवर झालं असेल तर ते राहूवरच होणार, केतूवर झालं असेल तर ते केतूवर होणार. त्याच्यानंतर
हे जे 1/3 डिस्प्लेसमेंट आहे त्यामुळे पृथ्वी जी आहे ती 180 अंशांनी फिरलेली असणार आहे अर्ध्या दिवसात, त्या 1/3 डे मध्ये. त्यामुळे 8 तास गेलेले आहेत. 1/3 डे म्हणजे 8 तास, आणि त्यामुळे आपल्याला 120 डिग्री पुढे दिसणार ते पृथ्वीवर, म्हणजेच वेस्टवर. आणि त्यामुळे आपल्याला इथे जर का तुम्ही बघितलं तर सारोसचे सायकल सुरू झालं तर ते वेस्टला शिफ्ट झालेलं या ह्याच्यामध्ये दिसेल. आपण बघूया इकडे 1937 मध्ये हे एक पहिलं एक्लिप्स झालं. त्याच्यानंतर 18 वर्षांनी जे एक्लिप्स झालं, आपण इकडनं येऊया. 1901 मध्ये पहिलं एक्लिप्स झालं. पुढचं एक्लिप्स 18 वर्षांनी 19 मध्ये झालं. त्याच्या पुढचं एक्लिप्स 37 मध्ये झालं. त्याच्या पुढचं एक्लिप्स 55 मध्ये झालं. आता तुम्ही बघाल की हे सगळे एकाच सारोस मधले एक्लिप्सेस आहेत, पण पहिले 3 झाल्यावर हे एक्लिप्स वर सरकलंय. ह्याचं कारण असं असतं की पृथ्वीला एक विशिष्ट गती आहे, ज्याला आपण परांचन गती असं म्हणतो, प्रेसिशन, त्याच्यामुळे ते होतं आणि आपण त्याच्यामध्ये जाणार नाही. पण तुम्हाला साधारणपणे आयडिया आली आहे की ते 18 वर्ष 11 दिवस आणि 8 तास एवढं जे 8 तास आहेत त्याच्यामुळे हे पुढे पुढे सरकलेलं दिसतं आपल्याला वेस्टवर्ड. ही ईस्ट आहे, इथे इंडिया आहे, इथे युएस आहे. हे तुम्हाला कळेल की ते वेस्टवर्ड सरकलेलं. ठीक आहे, इथे आपण थांबून पटकन बघूया काही प्रश्न आहेत. ओके, डू व्हायरसेस, बॅक्टेरिया अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स बिकम व्हेरी ऍक्टिव्ह, हे आपण शेवटी बघणार आहोत. हाऊ आर द एक्सपेरिमेंट्स परफॉर्म टू आर्टिफिशियली कॉज एक्लिप्स ऑन डिफरंट स्टार्स, ह्यावर आपण येऊ. What is the reason for having more number of annular eclipses? So, how are the experiments performed to artificially cause eclipses on other stars? Other stars पेक्षा आपण सर्वात पहिले सूर्याचं बघूया. जर का अवकाशात आपण एक टेलिस्कोप ठेवला किंवा पृथ्वीमध्ये थोडंसं खाली, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या थोडंसं खाली एका गुहेमध्ये टेलिस्कोप ठेवला आणि सूर्याला कव्हर करण्यासाठी एक आपण डिस्क तिकडे आपण ठेवू शकलो, जी सूर्याला फक्त सूर्याच्या चकतीला कव्हर करेल. असा अशी एक डिस्क बनवली, ओपेक डिस्क, आणि त्यांनी सूर्याला कव्हर केलं तर आपल्याला बाकीचं बघायला मिळू शकतं. हे पृथ्वीवर होऊ नाही शकत. त्याचं कारण असं की आपल्याकडे ऍटमॉस्फिअर आहे. अदर स्टार्सच्या बाबतीत हे फारसं केलं जात नाही, खूप कमी केसेसमध्ये असं बघितलं गेलंय, पण सूर्याच्या बाबतीत हे सर्रास केलं जातं. दुसऱ्या स्टार्स मध्ये जे एक्लिप्सेस होतात ते, किंवा त्याला ट्रान्झिट्स असं म्हणतो, त्याबद्दल मी ऍक्च्युअली बोलत होतो. रिझन ह्याच्यानंतर व्हॉट इज द रिझन देर आर मोर नंबर ऑफ एक्लिप्सेस. ह्याचं कारण असं आहे की आपले जे कन्स्ट्रेंट्स आहेत, म्हणजे एक्लिप्स खग्रास सूर्यग्रहण होण्यासाठी जे कन्स्ट्रेंट्स आहेत ते जास्त आहेत, बरोबर. म्हणजे सूर्य एका विशिष्ट पॉइंटला पाहिजे, चंद्र एका विशिष्ट पॉइंटला पाहिजे, पृथ्वीपासून सूर्याचं आणि चंद्राचं अंतर एक विशिष्ट अंतर पाहिजे, सो दॅट चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकतो. या सगळ्या गोष्टी जुळून येणं हे फक्त सूर्याला झाकू शकणारच अॅन्युलर एक्लिप्स आहे. त्याच्यापेक्षा थोड्या जास्ती कठीण आहे. म्हणून हे एक सोपं उदाहरण तुम्हाला दिलं की त्याचे जे कंडिशन्स आहेत त्या वाढायला लागतात. द नंबर ऑफ कंडिशन्स आर मोर. त्यामुळे आपल्याला अॅन्युलर एक्लिप्सेस जास्त दिसू शकतात. पुराणकाळामध्ये भारतामध्ये सूर्यग्रहण तसेच चंद्रग्रहण यांचे निरीक्षण केल्याबाबतचे काही दाखले आहेत काय? ह्याचेही दाखले आपल्याला सापडतात आणि बरेचसे दाखले तुम्हाला नक्कीच सापडू शकतील, पण मी त्यामध्ये गेलेलो नाहीये, कारण की मला एक्लिप्सेस ची ट्रिग्नोमेट्री आणि जॉमेट्री आणि त्याचे युजेस याबद्दल जास्ती बोलायचं होतं. ऑब्व्हियसली खूप लोकांनी भारतातूनही एक्लिप्स पाहिले, म्हणून मी, आणि भारतातूनच असं नाही, जगातल्या प्रत्येक जिथे जिथे माणसं होती तिथून पाहिलं गेलं, आणि एक्लिप्सशी रिलेटेड खूप साऱ्या मायथॉलॉजिकल स्टोरीज प्रत्येक भागात आहेत. जसं आपल्या इथे असं म्हटलं जातं की राहू किंवा केतू हे सूर्याला गिळतात, आणि तसंच चायनामध्ये म्हटलं जातं ड्रॅगन सूर्याला गिळतो, किंवा व्हिएतनाम का कोरियामध्ये म्हणतात कुत्रा सूर्याला गिळतो, का बेडूक सूर्याला गिळतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. सो हो, खूप ठिकाणून सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण बघितले. आता आपण पुढे जाऊया, आपल्याकडे वेळ थोडासा कमी पडू शकतो कदाचित. लुनार एक्लिप्स मध्ये एक्झॅक्टली तेच होतं, फक्त चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या शॅडो मधनं जातो, पृथ्वीच्या सावलीतून जातो. जेव्हा तो अंबरामधून जातो तेव्हा आपण टोटल सोलर लुनार एक्लिप्स म्हणतो. जेव्हा तो पेनंबरामधून जातो त्याला आपण
पेनम्ब्रल एक्लिप्स असं म्हणतो, आणि कधी कधी तो पार्शियली अंब्रा आणि पेनम्ब्रा मधून जातो, त्याला आपण पार्शियल एक्लिप्स असं म्हणतो. इथे तुम्ही बघाल हा टोटल लुनार एक्लिप्सचा फोटो आहे, पण इथे चंद्र जो आहे तो पूर्णपणे काळा झालेला नाहीये, तो लालसर आहे. याचं कारण असं की पृथ्वीवर ऍटमॉस्फिअर आहे आणि त्याच्यावर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा तो ऍटमॉस्फिअर मधनं जातो आणि रिफ्रॅक्शन होतं, आणि आपल्याला आपल्या ऍटमॉस्फिअर अशा प्रकारे बनलेलं आहे की त्याच्यातनं निळा रंग जो आहे तो स्कॅटर होऊन जातो, तो सगळीकडे विखुरला जातो. लाल रंग एवढ्या जास्ती प्रमाणात स्कॅटर नाही होत आणि तो ऍटमॉस्फिअर मधनं पुढे जाऊन चंद्रावर पडतो, आणि म्हणून आपल्याला त्या रिफ्रॅक्शनमुळे आपल्याला लालसर असा चंद्र बघायला मिळतो. हे एक्झॅक्टली तीच गोष्ट आहे जी आपल्याला, ज्याच्यामुळे आपल्याला सूर्यास्ताच्या सूर्य चंद्रोदयाच्या वेळेस किंवा सूर्योदयाच्या वेळेस किंवा सूर्यास्त किंवा चंद्रास्ताच्या वेळेस म्हणजे हॉरायझन किंवा क्षितिजा जवळ हे ग्रह असतात, हे सूर्यचंद्र असतात, ते लालसर का दिसतात त्याचं हेच कारण आहे. पुढे जाऊया. दीज आर द टाइप्स ऑफ लुनार एक्लिप्स. सो सर्वात पहिलं आहे टोटल लुनार एक्लिप्स, जेव्हा तो अंब्रामधून जातो. पार्शियल लुनार एक्लिप्स, जेव्हा तो अंब्रा आणि पेनम्ब्राच्या मधून जातो, सो अर्धाच झाकला जातो, आणि जेव्हा तो पेनम्ब्रामधनं जातो तेव्हा त्याला म्हणतात पेनम्ब्रल एक्लिप्स. पेनम्ब्रल एक्लिप्स फारसं नीट दिसत नाही बरेचदा, कारण की तो जो कॉन्ट्रास्ट आहे तो कमी असतो, आणि आकाशाची कंडिशन जरा चांगली असेल तर ते व्यवस्थित दिसतं. हे आहे पेनम्ब्रल एक्लिप्स, आणि कुठच्या कुठच्या भागातून कसं कसं दिसेल हे इथे दिलेलं आहे. 1 इज दिस, तो फक्त पेनम्ब्रा मधनं जातोय. 2 इज टोटल एक्लिप्स, तो अंब्रा आणि पेनम्ब्रा दोन्ही मधनं जातोय. आणि 3 इज पार्शियल एक्लिप्स, जो फक्त तो अंब्रा आणि पेनम्ब्राच्या बाउंड्रीवरून जातो. आता एक्लिप्स सीझन काय असतो, तर तुम्ही जर का नोटीस केलं, एक्लिप्सेस बघितले तर तुम्हाला असं कळेल, किंवा एक्लिप्सचा चार्ट बघितलाय तर तुम्हाला असं कळेल की बरेचसे एक्लिप्सेस हे वर्षाच्या विशिष्ट भागातच होतात. जानेवारीमध्ये 2 एक्लिप्सेस झाले तर तर पुढचे जे एक्लिप्सेस आहेत ते जून मध्ये होतात, त्याच्या पुढचे एक्लिप्सेस डिसेंबर मध्ये होतात. सो हा जो 2 महिन्याचा 1-1.5 महिन्याचा पिरियड असतो त्याला आपण म्हणतो एक्लिप्स सीझन. एका वर्षात साधारणपणे जास्तीत जास्त 7 एक्लिप्सेस आपण बघू शकतो, 5 ते 6 एक्लिप्सेस आपण बघू शकतो अप्रॉक्सिमेटली. आणि हा जो एक्लिप्स सीझन आहे तो जर का जानेवारीमध्ये स्टार्ट झाला, जानेवारीमध्ये एक एक्लिप्स झाला, तर परत जून मध्ये आपल्याला एक्लिप्स बघायला मिळू शकतं, आणि डिसेंबर मध्ये बघायला मिळू शकतं, आणि अशा केसमध्ये आपल्याला जास्ती एक्लिप्सेस बघायला मिळू शकतात. टिपिकली आपल्याला एक सूर्य एक चंद्रग्रहण बघायला मिळू शकतं, पण ते कुठच्या भागातनं बघायला मिळेल, देशाच्या किंवा जगाच्या, हे त्यावर हे डिपेंड करतं की कुठचा सॅरोस सायकल चालू आहे आणि काय परिस्थिती आहे. आता मी काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स टाकल्यात, त्या महत्वाच्या आहेत. आपण बघितलं की साधारण 1600-1700 किलोमीटरनी चंद्राची शॅडो जी आहे ती पृथ्वीवरनं जाताना दिसते. दुसरी गोष्ट, मॅक्झिमम टोटॅलिटी किती वेळ असते ते. आता इथे एक इंटरेस्टिंग फॅक्ट, की जर का तुम्ही एक टोटल सोलार एक्लिप्स एक तुमच्या जागेवरनं बघितलं तर साधारण अंदाजे 400 वर्षानंतर परत त्याच जागेवर एक टोटल सोलार एक्लिप्स तुम्हाला बघायला मिळू शकतो. म्हणजे मुंबईत बघितलं तर 400 वर्षांनी परत मुंबईत. याचा अर्थ असा नाही की लुनार एक्लिप्स बघायला मिळणार नाही. लुनार एक्लिप्सचा कालावधीही मोठा असतो, कारण की पृथ्वीच्या शॅडो मधनं चंद्राला जायला जो वेळ लागतो तो जास्ती असतो, आणि पृथ्वीची शॅडो ही मोठी असते चंद्राच्या कंपॅरिझन मध्ये. सो चंद्रग्रहण तुम्हाला बघायला मिळू शकतं. दुसरी गोष्ट अशी, पार्शियल एक्लिप्सेस ही तुम्हाला बघायला मिळू शकतात, पण टोटल सोलार एक्लिप्स जर काय झालंय तर ते साधारणपणे 400 वर्षानंतर बघायला मिळू शकतं. सोलार एक्लिप्सेस हे जास्ती प्रमाणात होतात. सो 5:3 असा रेशो आहे. देर मस्ट बी ऍटलीस्ट 2 सोलार एक्लिप्सेस एव्हरी इयर. दर वर्षाला 2 एक्लिप्सेस आपल्याला बघायला मिळतात सूर्याची. इन बॅक टू बॅक मंथ देर कॅन बी 2 सोलार एक्लिप्सेस विथ अ टोटल लुनार एक्लिप्स. म्हणजे 2 सोलार एक्लिप्स, 2 सूर्यग्रहण खग्रास आणि एक चंद्रग्रहण आपल्याला बघायला मिळू शकतं. आता ह्याच्यामध्ये आपण अॅन्युलर एक्लिप्स पण कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे 2 सोलार एक्लिप्स, आणि 2 सोलार एक्लिप्स कॅन बी अॅन्युलर अँड टोटल, असं एक अॅन्युलर. एक ट्रिपल एक्लिप्स ही बघायला मिळालेलं 35 साली, आणि पुढचं जे ट्रिपल एक्लिप्स आहे म्हणजे एकाच वर्षात 3, हे 2160 साली 2160 साली आपल्याला बघायला मिळू शकतं. त्याच्यानंतर मॅक्झिमम 7 एक्लिप्सेस, 4 सोलार आणि 3 लुनार एक्लिप्सेस आपल्याला एका वर्षात पाहायला मिळू शकतात. सो ह्या सगळ्या फॅक्ट्स आपण बघितल्या.
इथे आपण एक परत छोटासा ब्रेक घेऊन बघूया काही प्रश्न आहेत आणि मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगेन ह्या ब्रेकमध्ये. तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच टाकू शकता तिकडे, अनम्यूट करून सांगूही शकता मला, पण आता चॅट बॉक्स मध्ये नाही दिसत आहे. सो ह्या ब्रेकमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगू. सोलर एक्लिप्स हा एक टोटल सोलर एक्लिप्स फॉर एक्झाम्पल हा एक टेम्पररी फिनॉमिना. जेव्हा मी असं म्हणतो टेम्पररी, याचा अर्थ असा की ते 7 मिनिटं दिसतं असं नाही, तर त्याचा अर्थ असा की आपल्याला काही हजार वर्षानंतर आपल्याला टोटल सोलर एक्लिप्स पृथ्वीवरून दिसणारच नाही. त्याचं कारण असं की चंद्र आणि पृथ्वी एकमेकांभोवती फिरत आहेत. ओके, आणि पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात पाणी आहे, जमीन आहे, आणि चंद्र पृथ्वीवर त्याचं गुरुत्वाकर्षण टाकतोय, त्यामुळे आपल्याला ओटी भरती दिसते. आणि ह्या सगळ्या प्रकरणामुळे चंद्र हा पृथ्वीपासून थोडा 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 लांब चालला. आणि जर हा चंद्र असाच लांब जात राहिला तर तुम्हाला माहितीये की आपल्याला चंद्र जो आहे तो पृथ्वीपासून लांब गेल्यामुळे त्याचा अँग्युलर साईज जी आहे ती छोटी दिसणार, आणि त्यामुळे आपल्याला त्याचा आकार जो आहे चंद्राचा तो छोटा दिसून तो पूर्णपणे सूर्याला कव्हर करू शकणार नाही. त्यामुळे असं म्हटलं जातं की सिन्स चंद्र हा लांब लांब जातो, आपल्याला पुढे इव्हेंच्युअली टोटल सोलर एक्लिप्स बघता येणार नाही. सो जर का काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच टाका याच्यामध्ये चॅट बॉक्स मध्ये, किंवा तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. मीनवाईल आपण पुढे जाऊया. बरं, आपल्या टॉपिकला नाव दिलेलं की एक्लिप्सेस म्हणजे ग्रहणे आणि पिधान युती जे आहे त्याला आपण ऑकल्टेशन म्हणतो. आता आपण परत आठवूया की ग्रहण याची जी व्याख्या आपण केलेली त्याच्यामध्ये काय काय माहिती की एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर च्या मध्ये आणि ऑब्झर्वर म्हणजे एक खगोलीय वस्तू जी आहे ती एका ऑब्झर्वरच्या आणि दुसऱ्या खगोलीय वस्तूच्या मध्ये जर का आली तर त्याला आपण एक्लिप्स म्हणतो. किंवा एखाद्याची सावली दुसऱ्यावर पडली आणि ती ऑब्झर्वरला दिसली तरी त्याला आपण एक्लिप्स म्हणतो. सो आपण खूप स्पेसिफिक एक्लिप्स बद्दल बोलू, खूप स्पेशल केसेस बद्दल बोलू, ज्याला आपण सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. आपल्या मनात सरळ प्रश्न येऊ शकतो साधा की हे दुसऱ्या ग्रहांच्या बाबतीत नाही होऊ शकत का? चंद्र आकाशात एवढा मोठा दिसतो तर तो दुसऱ्या ताऱ्यांना नाही का झाकू शकतो? तर ऑफकोर्स तो झाकतो, आणि त्याला आपण ऑकल्टेशन असं म्हणतो. तर इथे तुम्ही बघाल चंद्राची कोर दिसते मला, पण चंद्र ऑब्व्हियसली चंद्र अख्खा आहे आणि एक तारा त्याच्या पाठी जाणार आहे थोड्याच वेळात, असं आपल्याला इथे दिसू शकतं. म्हणजे हा फोटो आहे, याला ऑकल्टेशन असं म्हणतात. आणि ह्याचे खूप सारे फायदे आहेत. काय फायदे आहेत तर ह्यांनी आपल्याला काही ग्रहांच्या काही ताऱ्यांच्या आणि चंद्राच्या बेसिकली चंद्राच्या व्यासाबद्दल आपल्याला माहिती मिळू शकते, चंद्रावर असलेल्या फीचर्स बद्दल आपल्याला माहिती मिळू शकते. या ऑकल्टेशन्समुळे आपण काही ग्रह ही काही लघुग्रह ऍस्ट्रॉइड ज्याला आपण म्हणतो तेही आपण शोधलेले आहे. म्हणजे एक ऍस्ट्रॉइड आपल्याला माहिती नाही, पण एका तारा अचानकपणे लुकला, म्हणजे तो दिसेनासा झाला काही सेकंदासाठी आणि परत दिसायला लागला, तर आपल्याला कळू शकतं की तिकडनं काहीतरी गेलंय, पण ते काय गेलंय मला माहिती नाहीये ते काय गेलंय. मग त्याची ट्रॅजेक्टरी, किती वेळासाठी त्यांनी त्या ताऱ्याला झाकलेलं, ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण सांगू शकतो की ते आहे कुठे ती गोष्ट, किंवा तो ऍस्ट्रॉइड कुठे आहे, त्याचा आकार कसा असू शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. सो हे ऑकल्टेशन्स हे एक प्रकारचं ग्रहणच आहे, राईट, आणि त्याचा वापर करून बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात. दुसरी गोष्ट अशी की इथे आपल्याला बघायला मिळतंय उजवीकडे या इथे ट्रान्झिट. सो ट्रान्झिट म्हणजे काय तर चंद्र जसा सूर्याला झाकतो तसाच बाकीचे ग्रह जे अंतर्ग्रह आहेत, ज्याला आपण लेट्स से मर्क्युरी आणि व्हीनस, बुध आणि शुक्र ग्रह आहेत, हे पण सूर्याला झाकू शकतात. पण त्यांचा आकार इतका छोटा आहे आपल्या सूर्याच्या सापेक्ष, आणि ते आपल्यापासून इतक्या अंतरावर आहेत की ते चंद्रासारखे पूर्ण झाकू नाही शकत. त्यामुळे ते छोट्याशाच भागावरून जाताना दिसतात. याला ट्रान्झिट असं म्हटलं जातं. आणि ह्याचा वापर ताऱ्याचं अंतर काढायला, त्या ग्रहाचं अंतर काढायला, त्या ग्रहावर कुठचे एलिमेंट्स असू शकतात हे काढायला, दुसऱ्या ताऱ्यांभोवतीचे ग्रह शोधायला, दुसऱ्या ताऱ्यांभोवती फिरणारे किती ग्रह आहेत
त्यांचा आकार काय आहे, त्या ताऱ्याचं अंतर काय आहे, त्या ताऱ्याचा आकार किती आहे, त्या ताऱ्यावर काय आहे, त्या ग्रहावरचं ऍटमॉस्फिअर आहे का, ते कसं आहे, हे काढायलाही वापर केला जातो या ट्रान्झिटचा. सो हे जे वेगवेगळे ग्रहणाचे प्रकार आहेत, म्हणजे साधारणपणे आपण म्हणू शकतो की हे ग्रहणच आहे आणि त्याचा वापर कसा केला जातो हे तुम्हाला इकडे बघायला मिळू शकतो. असे सॅटेलाइट्स आपण सोडलेले आहेत की जे हे ट्रान्झिट बघतात आणि नवीन ग्रह शोधून काढतात दुसऱ्या ताऱ्यांभोवती फिरणारे. सिमिलरली एक असा सॅटेलाइट ही सोडला जाणार होता ज्याला बॉस असं म्हटलं जातं, नाव दिलं गेलेलं BOSS, आणि तो वापर करून असे ऑकल्टेशन्स बनवून, म्हणजे आर्टिफिशियल ऑकल्टेशन्स करून चंद्राचा अभ्यास आणि इतर ग्रहांचा अभ्यास करायचा प्रयत्न केला जाणार होता. पण काही कारणामुळे ते अवकाशात फंडिंग्समुळे किंवा अशा काही गोष्टींमुळे ते अवकाशात नाही सोडले गेले. बरं, हे एवढं सोपं आहे का? तर हो, कन्सेप्ट खरंच एवढी सोपी आहे की ट्रान्झिट आणि ऑकल्टेशनमुळे आपण बऱ्याचशा गोष्टी शोधू शकतो. पण खरंच हे इतकं करणं इतकं सोपं आहे का? तर नाही. हे करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. ऑब्व्हियसली शुक्र किंवा मंगळाचं जे ट्रान्झिट होतं त्यावरून आपण बऱ्याचशा गोष्टी शोधलेल्या आहेत, शोधू शकतो, आणि ते करणं सोपं आहे आणि आपल्या साध्या टेलिस्कोप्सने अमेचर ऍस्ट्रॉनॉमर्सही ते करू शकतात. अनफॉर्च्युनेटली आता द नेक्स्ट व्हीनस ट्रान्झिट होणार आहे, त्याला खूप वर्ष आहेत, काही 100 वर्ष आहेत, त्यामुळे ते आता आपल्याला दिसणार नाही आपल्या हयातीत. 2008 आणि 2012 मध्ये आपण हे बघू शकतो. ऑकल्टेशन्स ऑन द अदर हँड, ऑकल्टेशन्स आपल्याला खूप सहज बघायला मिळतात, बरेचदा बघायला मिळतात, आणि ते आपण वारंवार बघू शकतो. आणि तुम्ही आमच्या खगोल मंडळाच्या वेबसाईटवर किंवा खगोल मंडळाच्या फेसबुक पेजवर जाऊन ह्याची माहिती की कधी ऑकल्टेशन होणार आहे का, तर ती तुम्हाला तिकडे मिळू शकते, आणि जेव्हा होणार असेल त्याच्या आधी आम्ही त्याची माहिती टाकत असतो. अहेड, सगळं ठीक आहे, मला हे जाणून घ्यायचंय की हे एक्लिप्स होतात कसं, हे प्रेडिक्ट कसं केलं जातं. तर प्रेडिक्शनसाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायला लागतात. सर्वात पहिले, दर अमावस्या आणि पौर्णिमेला ग्रहण होणार का, तर त्याच्या आधी आपण हे बघूया. जेव्हा हे लाईन ऑफ नोडवर, म्हणजे ह्या लाईनवर, राहू केतूच्या लाईनवर, जिथे चंद्राची कक्षा जी आहे ती सूर्याच्या कक्षाला भेटते, त्या 2 पॉइंट्सला जेव्हा चंद्र येतो तेव्हाच आपल्याला ग्रहण बघायला मिळतं. बाकीच्या वेळेस एकतर चंद्र खाली असतो किंवा वर असतो, त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडत नाही आणि पृथ्वीच्या सावलीतूनही चंद्र जातो, त्यामुळे ते होऊ नसतं. बरं, चंद्राची सावली पृथ्वीवर पडण्यासाठी न्यू मून असायला पाहिजे, म्हणजे अमावस्या असायला पाहिजे. ऑन द अदर हँड, पृथ्वीची सावली चंद्रावर पडण्यासाठी फुल मून असायला पाहिजे. ओके, सो ऑब्व्हियसली चंद्रग्रहण होण्यासाठी चंद्र तर आकाशात असायला पाहिजे. म्हणजेच काय, चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होतं आणि सूर्यग्रहण हे अमावस्येला होतं. मग ते प्रत्येक अमावस्येला पौर्णिमेला होतं का, तर तसं नाही. ऑब्व्हियसली याच्यावरून आपल्याला कळतंय. इथे तुम्ही अजून नीट बघू शकता, काही वेळेस अमावस्या आहे, न्यूमून आहे, पण सोलार एक्लिप्स नाहीये, कारण की चंद्राची सावली लांब निघून आहे. आणि फुल मून आहे, पण पृथ्वीची सावलीतनं चंद्र जाणार नाहीये, तो खालून निघून जाणार आहे, त्यामुळे लुनार एक्लिप्सही बघायला नाही मिळणार. बरं, मग प्रेडिक्ट कसं केलं जातं, तर आकाशात इथे आपण जे बघितलं, चंद्र आणि सूर्याची जी कक्षा आहे, तर ह्याचा आपण एक झूम इन व्हर्जन बघतोय आता. तर इथे पहिले न्यू मून बघूया, म्हणजे सोलार एक्लिप्सची घटना होती. निळ्या रंगात जी दिसतीये ते मूनचं ऑर्बिट आहे, मूनची कक्षा आहे, चंद्राची कक्षा आहे. आणि पांढऱ्या रंगात जे दिसतंय ती सूर्याची कक्षा आहे किंवा आयनिक वृत्त आहे. हे या पॉइंटला जोडतात, ज्याला आपण नोडल पॉइंट असं म्हणतो, किंवा राहू केतूपैकी एक पॉइंट असं. हा राहू एलेट्स. तर राहू पासून किती अंतरावर चंद्र आणि सूर्य असतील जेव्हा आपल्याला सोलार एक्लिप्स बघायला मिळेल, तर त्याचं उत्तर सोपं आहे. चंद्राचं जे डायमीटर आहे त्याचा अर्ध घ्यायचं, म्हणजे चंद्राचा व्यास आणि सूर्याचा व्यास, जेवढं हे अंतर, म्हणजे ते बेसिकली 1 डिग्रीच्या आसपास होईल. सो जिथे हे या 2 रेषांमधलं अंतर, या 2 ऑर्बिट्स मधलं अंतर 1 डिग्रीच्या आसपास जाईल, हे मी खूपच अप्रॉक्सिमेटली सांगतोय, हे एवढं सोपं नसतं कॅल्क्युलेट करणं. जेव्हा हे 1 डिग्रीच्या आसपास जाईल तेव्हा आपल्याला दिसेल की सूर्यग्रहण होऊ शकतं. सिमिलरली इथे चंद्राची कक्षा तुम्हाला दिसते, इथे
सूर्याची कक्षा तुम्हाला दिसते आणि इथे नोडल पॉइंट आहे. थोडंसं हे रेड शिफ्ट झालंय, सॉरी, नोडल पॉइंट आहे. जेव्हा हे दोघं एकमेकांना जस्ट टच करतात, आता इथे तुम्ही बघाल तर पृथ्वीचं जे डायमीटर आहे शॅडोचं ते प्रचंड मोठं असणार आहे. त्यामुळे कोणीतरी मगाशी विचारत होतं की वाय आर लुनार एक्लिप्सेस किंवा अॅन्युलर एक्लिप्सेस मोर, तर तसंच आहे. इथे तुम्ही बघितलं तर चंद्र जो आहे तो त्याची जे डायमीटर आहे आणि रेडियस सॉरी डायमीटर ऑफ रेडियस ऑफ मून आणि रेडियस ऑफ द शॅडो ऑफ द अर्थ हे जेव्हा तुम्ही जॉईन कराल ते जे अंतर असेल त्या भागाच्या आतमध्ये, या नोड पॉइंट पासून त्या भागाच्या आतमध्ये जेव्हा चंद्र येईल तेव्हा आपल्याला लुनार एक्लिप्स बघायला मिळतं. हे कदाचित थोडं समजायला कठीण असू शकतं आणि आपल्याला जर का पाहिजे असेल तर मी त्याच्यावर परत येईन. पण हे कॅल्क्युलेशन अगदी सोपं नाहीये. ह्याच्यासाठी आपल्याला थोडी वेगळ्या प्रकारची ट्रिग्नोमेट्री वापरायला लागते, ज्याला आपण स्फेरिकल ट्रिग्नोमेट्री असं म्हणतो. आता आपण लास्ट पार्टला आहोत आणि ह्याच्यानंतर आपण सगळे प्रश्न करू. सो सुपरस्टिशन्स आणि मिथ्स काय काय आहेत. ओके, सो सर्वात पहिले अशा बऱ्याचशा मिथ्स आहेत जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. भारतामध्ये असं म्हटलं जातं की राहू केतू जे आहेत ते फिरतायत. हे दोन ग्रह असं म्हटलं गेलंय आणि ते ग्रह चंद्राला किंवा सूर्याला रागवून खाऊन टाकतात आणि त्यावेळेस आपल्याला सूर्यग्रहण चंद्रग्रहण बघायला मिळतं. तर ऑब्व्हियसली आता तुम्हाला कळलं असं नाहीये, ही एक मायथॉलॉजिकल स्टोरी आहे. ठीक आहे. सिमिलरली वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये जेव्हा लोकांना माहिती नव्हतं की हे नक्की का होतं ग्रहण, त्यावेळेस लोकांनी अशा वेगळ्या वेगळ्या स्टोरीज बनवल्या. काही स्टोरीज अशा आहेत की ड्रॅगननी चंद्राला खाल्लं, सूर्याला खाल्लं. काही स्टोरीज अशा आहेत की बेडकानी सूर्याला खाल्लं. जसं काही ह्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की काहीतरी वेगळा विशिष्ट डिमन आहे, त्यांनी त्यांना खाऊन टाकलं. अशा विविध स्टोरीज त्यांनी बनवल्या, कारण की तेव्हा माणसांना माहिती नव्हतं काय होतं. खूप लेट म्हणजे 14-15 सेंचुरीमध्ये जेव्हा हे सगळे कॉपर्निकस, टॉलमी वगैरे या लोकांनी अभ्यास करायला सुरुवात केली, त्याच्यानंतर ह्या जॉमेट्रीज त्यांना कळल्या आणि मग त्यांनी एक्झॅक्टली रिझन सांगितले. मग प्रेडिक्शन पण सोपं झालं. आता मिथ असणं एक गोष्ट आहे आणि सुपरस्टिशन्स असणं, अंधश्रद्धा असणं दुसरी गोष्ट आहे. मी जर का एखाद्या झाडाच्या सावलीत गेलो तर त्या सावलीतली हवा इम्प्युअर आहे का, किंवा त्या सावलीत बसून जेवलेलं खाणं दूषित असणार आहे का? ऑब्व्हियसली नसणार आहे, कारण की ती सावली आहे. आणि ग्रहणात एक्झॅक्टली तुम्ही बघताय तर सावलीच पडतेय किंवा आपण सावलीतनं जातोय किंवा चंद्र सावलीतनं जातोय, मग त्याच्यामध्ये इम्प्युअर असं काहीच नसणार आहे. असं बरेचदा म्हटलं जातं की ग्रहण काळात हवा दूषित होते, ग्रहण काळात जेवण दूषित होतं, ग्रहण काळात जेवायचं नसतं, ग्रहण काळात गरोदर महिलांनी काही कापायचं नसतं किंवा काही शिजवायचं नसतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. ग्रहण झाल्यावर आंघोळ करायची असते. तर माझा एक सोपा प्रश्न आहे की जर का आपण एखाद्या झाडाच्या सावलीत बसून जेव्हा जेवतो, जेव्हा आपल्याला ऊन लागत असतं तेव्हा आपल्याला ती सावलीच सर्वात जास्त प्रिय असते, तर ती सावली अशुद्ध आहे का? त्याच्यातली हवा अशुद्ध आहे का? त्याच्यात खाल्लेलं जेवण अशुद्ध आहे का? तर त्याचं ऑब्व्हियस उत्तर आहे नाही. आणि मला असं वाटतं की मी हे पटवून द्यायचा प्रयत्न केलाय या व्याख्यानात. कापायचं नाही, सोलायचं नाही, चिरायचं नाही, या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो, आपल्याला आपल्या आजी आजोबा आई बाबा सांगत असतात. पण तुम्ही बघितलंय ह्याला आपण खेळ सावल्यांचाच म्हणतो. गाणं पण आहे मराठीमध्ये, हा खेळ सावल्यांचा आहे. या सावल्यांच्या खेळामध्ये असं काय होणार आहे की तुम्ही जर का एखादी गोष्ट कापली किंवा चिरली तर त्याचा वाईट परिणाम होईल, तर असं काहीही होत नसतं. यासाठी बऱ्याचशा संस्था, ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया, खगोल मंडळ आणि अशा इतर बऱ्याच संस्था आहेत, यांनी ही अंधश्रद्धा काढून टाकण्यासाठी बरेचसे कार्यक्रम राबवले. जसं एक्लिप्स इटिंग हा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही ऍक्च्युली खाऊन दाखवा की हा मी एक्लिप्स मध्ये खातोय आणि मला काही होत नाहीये. किंवा खगोल मंडळात असंही झालं की ग्रहण बघायला आलेले प्रेग्नेंट बायका वगैरे, ज्यांनी ग्रहण बघितलं आणि त्यांना काहीही झालेलं नाहीये, त्यांची मुलं जी आहेत ती व्यवस्थित आहेत. सो ह्या फक्त अंधश्रद्धा आहे, ह्याला काही सच सायंटिफिक अर्थ नाहीये आणि कोणी तो तसा सांगत असेल तर ते चुकीचं आहे. आता ह्याच्या पुढे
माझं प्रेझेंटेशन संपलं, माझं लेक्चर तर संपलंय. आपल्याकडे एक्झॅक्टली 10 मिनिटं आहेत. आणि आपण काही प्रश्न आहेत ते घ्यायचं ट्राय करूया. मी तुम्हाला इथे एक ब्लॅक बॉक्स दिसत असेल, त्याचं कारण असं आहे मी चॅट बॉक्स उघडलाय. सो येस, surface temperature of sun stars as spectrum same kind of spectrum is used to येस. सो एक प्रश्न मला आय थिंक डायरेक्ट मेसेज मला कडून आलाय की एक वीन्स लॉ नावाचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये आपण पडणार नाही आहोत, पण जेव्हा आपण सूर्याचा किंवा एखाद्या ताऱ्याचा वर्णपट ज्याला आपण स्पेक्ट्रा म्हणतो तो घेतो, तो एका पर्टिक्युलर आकारात दिसतो आणि त्याचा जो पीक असतो तिकडे सर्वात जास्त उत्सर्जन तो तारा करत असतो आणि त्याचं टेम्परेचर आपण मोजू शकतो. त्या पीक कुठच्या वेव्हलेंथला आहे ह्याच्यावरून, कुठच्या तरंगलांबीला तो पीक आहे. पीक म्हणजे त्याचा मॅक्झिमम, त्याच्यावरून आपण मोजू शकतो. तर हो, इव्हन कोरोनामध्ये पण असं करता येऊ शकतं. त्याच्यानंतर देर आर अदर वेज, देर आर अदर टेक्निक्स टू मेजर द टेम्परेचर ऑफ कोरोना. ऑलरेडी पार्कर सोलर प्रोब जर का तुम्हाला माहिती असेल तर तो खूप जवळ आहे या रिजनच्या आणि तोही त्याचं टेम्परेचर मोजण्यात आपली मदत करू शकतो. ह्याच्यानंतर आता मला इथे काही प्रश्न दिसत नाही, पण मला तुम्हाला एक वेबसाईट दाखवायला आवडेल जे मी तुम्हाला सांगितलेलं timeanddate.com. सो ही वेबसाईट खूपच सुंदर आहे आणि ह्याच्यावर खूप सारे अॅनिमेशन्स तुम्हाला बघायला मिळतात. सो आता मी तुम्हाला दाखवतो की ओके, ही काही ऍडव्हर्टाईज नाहीये, ही वेबसाईट फ्रीली अवेलेबल आहे, कोणीही बघू शकतं. तर जे नेक्स्ट एक्लिप्स होणार आहे तर ते कधी होणार आहे तर साधारणपणे नोव्हेंबर एप्रिल 30, 4 डिसेंबर 2021 तर ते ह्या भागात होणार. 18-19 नोव्हेंबर ते इकडनं होणार. सो कुठून ते बघायला मिळू शकतं, तुम्हाला कुठचं एक्लिप्स आहे ते तुम्ही सहज बघू शकता. मी इथे एक एक्झाम्पल म्हणून 25 ऑक्टोबर 2022 पार्शियल एक्लिप्स बद्दल दाखवतोय. सो इथे तुम्हाला दिसू शकतं की हा एक मॅप आहे पृथ्वीचा आणि त्याच्यावर आपल्या दिल्लीवरून किती एक्लिप्स दिसेल हे तुम्ही इथे बघू शकता की ही दिल्ली आहे आणि किती एक्लिप्सचा पार्ट आहे तो ह्या लाईनवरून तुम्ही बघू शकता. ह्या भागातून, मधल्या भागातून तुम्हाला टोटल एक्लिप्स दिसेल 100%. ते आय थिंक रशियामधनं वगैरे साधारण आपल्याला बघायला मिळेल. हे झालं. ह्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की हा त्याच्यातलाच म्हणजे अपकमिंग एक्लिप्सेस जर का तुम्ही शोधले तर टाइम अँड डेटवर तुम्हाला दिसेल 4 डिसेंबर 2021 चा एक्लिप्स कुठून बघायला मिळेल तर ते साधारण साऊथ मधनं बघायला मिळेल बऱ्यापैकी. आपल्या अर्थवरून ते म्हणजे इंडियामधून ते दिसणार नाही. ऑन द अदर हँड तुम्ही या एक्लिप्सला बघितलं 6 नंबरच्या तर ते 2 ऑक्टोबरला साऊथ अमेरिकेमधून दिसेल. इंडियातनं साधारण ह्याच्यात या लिस्ट मधलं कुठचंही एक्लिप्स दिसणार नाही. बट हे दाखवण्याचं कारण असं की तुम्हाला इथे 3 नंबरचा एक्लिप्स आहे आणि त्याच्यानंतर 6 नंबरचा एक्लिप्स आहे. 3 2023, 6 2024 हे तुम्हाला असे दिसले पण ते सारोस मधले नाहीये, एका सारोस मध्ये. तर ते तुम्ही कुठचं नेक्स्ट सारोस मधलं कुठचं एक्लिप्स आहे तेही तुम्हाला या वेबसाईटवर बघायला मिळू शकतं. कुठच्या भागातनं त्याचा पाथ जाणार आहे हेही तुम्ही काढू शकता. तुम्ही जिथे राहता तिकडे ते एक्लिप्स कसं दिसणार आहे. 4 डिसेंबर 2021 जे टोटल सोलर एक्लिप्स आहे जे तुम्हाला साऊथ अमेरिकेवर आय थिंक साऊथ अमेरिका हो तिकडनं बघायला मिळू शकतं. आणि तुम्ही जस्ट इथे लोकेशन टाका की लेट्स से मी दिल्ली टाकलं तर न्यू दिल्ली मधनं दिसणार आहे का तर नाही, ऑब्व्हियसली नाही. मग मी ब्राझील टाकलं तर मला दिसेल का रिओ दे जेनेरो मधनं तर तिथूनही नाही दिसणार आहे, ते अजून खालून जाणार आहे आणि साधारण सायबेरियामधनं अंटार्क्टिकामधनं ते दिसेल. सो अशा प्रकारे तुम्ही या वेबसाईटचा वापर करून एक्लिप्सेस शोधू शकता. एक प्रश्न आलाय कदाचित, what are the necessary concepts that one should learn to pursue career in astrophysics? I am in SYBSc. चल आपण पहिले एक्लिप्सशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते बघूया. इफ आय हॅव मिस्ड एनिथिंग फ्रॉम द हाऊ इज द अर्थ स्पिन रेकॉर्डेड अँड मेजर. हा प्रश्न अवनीने आधी विचारलेला.
तर पृथ्वीचा जो फिरण्याची गती आहे तर ती जुन्या काळातल्या एक्लिप्सेस वरनं कशी आपल्याला काढता येईल, तर त्याचं एक सिंपल उत्तर असं असेल. आता आपल्याला माहिती आहे पृथ्वीवरून की प्रिसाइसली कधी नेक्स्ट एक्लिप्स होणार आहे. प्रिसाइसली सगळ्या गती आपण प्रिसाइसली मोजलेल्या आहेत पृथ्वीच्या. सो नेक्स्ट एक्लिप्स कधी होणार आहे, ते किती वेळ होणार आहे, किती वेळ चालणार आहे, हे मी मायक्रोसेकंड्स पर्यंत प्रिसाइसली सांगू शकतो. कॅन आय गो बॅक अँड डू द सेम विथ द पास्ट एक्लिप्सेस? मी परत पास्ट मध्ये जाऊन हे काढू शकतो का? तर हो, ऑब्व्हियसली मी काढू शकतो. की लेट से 5000 वर्षांपूर्वी एखादं एक्लिप्स झालेलं किंवा 3000 वर्षांपूर्वीचं जे एक्लिप्स आहे ते झालेलं, तर ते किती झालेलं, किती वेळ चाललेलं, ते कधी झालेलं, ते कुठच्या डेटला झालेलं. जर का मला त्या रेकॉर्ड्स मध्ये एक्लिप्स कधी आणि किती वेळ झालेलं हे कळलं, तर मी ऑब्व्हियसली सांगू शकतो की त्यावेळेस अर्थचा स्पिन काय असेल किंवा अजून त्यावेळेसच्या प्रिव्हलंट कंडिशन्स काय असतील, हे सगळं मी सांगू शकतो. सो हे साधारण एक एक्झाम्पल झालं. व्हॉट इज कोरोना टेम्परेचर मेजर ते झालेलं animals solar eclipse. Do viruses, bacteria, and other microorganisms become more active on Earth's part during the solar eclipse, and why? साधारणपणे रात्री जे होऊ शकतं टेम्परेचर कमी झाल्यामुळे, त्याच्यामध्ये ज्या बायोलॉजिकल गोष्टी घडू शकतात त्या घडतीलच असं नाही, त्या घडू शकतात. पण हा पिरियड तुम्ही लक्षात घ्या, हा फक्त 7 मिनिटाचा मॅक्झिमम असू शकतो. ओके, या पिरियड मध्ये झालंच तरी किती काय होऊ शकतं ह्याचा आपण आता आढावा घेतलाय. तर बायोलॉजिकल टर्म्स मध्ये बघायला गेलं तर ऍक्टिव्ह याचा अर्थ काय, हाही मोठा प्रश्नच होईल की जर का हे जे एक्लिप्सेस होत आहेत तर ते जे 7 मिनिटं आहेत त्याच्यामध्ये टेम्परेचर मध्ये थोडासा डिफरन्स येणार आहे. जसं रात्रीचं टेम्परेचर पडतं पण ते ग्रॅज्युअली पडतं, हे सडन डिक्रीज होणार आहे आणि मग सडनली इन्क्रीज पण होणार आहे. तर त्याच्यामध्ये जे काही ऍक्टिव्हिटी होऊ शकते ती होणार आणि त्याचा आपल्यावर काही परिणाम होऊ शकतो असं मला डेफिनेटली वाटतं की असं काही होऊ नाही शकत. एनी अदर क्वेश्चन्स? तुम्ही अनम्यूट करूनही प्रश्न विचारू शकता. ओके, अजून काही अनम्यूटची परमिशन देतो, जस्ट होल्ड ऑन. ओके ओके, आता अनम्यूट करू शकतो. हा, देर आर फ्यू क्वेश्चन्स जे मी हा जो अवधीचा प्रश्न आहे की करिअरचा, तो आपण शेवटी घेऊया. चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते? चंद्रावरून पृथ्वी निळ्या रंगाचा एक मोठा गोल तुम्हाला बघायला मिळू शकतो, जो चंद्रापेक्षा चंद्र आपल्याला. हॅलो, सॉरी, माझा प्रश्न असा होता, जस्ट कल्पना करूया की पृथ्वी चंद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वी ग्रहण कसं दिसेल? चंद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वीचं ग्रहण कसं दिसू शकतं? हो, पृथ्वीचं ग्रहण की पृथ्वी? पृथ्वी, सॉरी. हा, सो चंद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वी अशी दिसेल. सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला निळ्या रंगाचा एक गोळा दिसेल आकाशात. दुसरी गोष्ट, चंद्र आणि पृथ्वी हे लॉक सिस्टम आहे. लॉक सिस्टम म्हणजे चंद्राचा एकच भाग तुम्हाला बघायला मिळतो दरवेळेस. सो तुम्हाला चंद्रावरून पृथ्वी बघताना तुम्ही त्याच्यावर कुठे आहात, चंद्राच्या पृष्ठभागावर तुमचं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड काय, जसं आपण अक्षांश रेखांश पृथ्वीवर आहेत तसे चंद्रावर कुठे आहात त्यावरती तुम्हाला आकाशात किती हाय दिसेल ते तुम्हाला बघायला मिळू शकतं. तिसरी खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जर का मी चंद्रावर आहे आणि पृथ्वीवरच्या माणसाला अमावस्या दिसते, तर मला चंद्रावरून पृथ्वीची पौर्णिमा दिसेल, म्हणजे अख्खी पृथ्वी दिसेल. जेव्हा मी पृथ्वीवर असतो आणि मला पौर्णिमा दिसत असते, तर चंद्रावर असलेल्या माणसाला पृथ्वीची अमावस्या दिसेल, म्हणजे त्याला आकाशात पृथ्वी दिसणार नाही. ओके, ऑब्व्हियसली असं एक्झॅक्टली पूर्णपणे पृथ्वी काळी होईल असं नाही, कारण की रिफ्रॅक्शनमुळे काही लाईट तुमच्यावर पडू शकतोच, म्हणजे जो चंद्रावर माणूस आहे तो. सो हे तुम्ही डेफिनेटली ह्याच्या इमेजेस तुम्ही गुगल करून बघू शकता. हे सांगण्यापेक्षा बोलण्यापेक्षा हे बघणं खूप सुंदर आहे आणि आपल्याकडे ती फॅसिलिटी आहे की आता आपण ते बघू शकतो. खूपच एक्साइटिंग आणि छान प्रश्न होता. थँक्यू. पुढचा प्रश्न असा आहे की इट इज सेड दॅट देअर वर 2 eclipses happened during 13 years of Mahabharata war. It is also said that 2 eclipses in 13 days is impossible. Can you explain?
मी ह्याच्यातला एक्सपर्ट नाही आहे की पुरातन काळात म्हणजे महाभारतातलं एक्लिप्सेस बद्दल वगैरे बोलायला. सो आय थिंक मी या प्रश्नाचं उत्तर आय वुड डिफर. आय वोंट ट्राय टू आन्सर दिस क्वेश्चन्स. द रिझन बी मी शुअर नाही, म्हणजे हे कोणालाच माहिती नाही, कारण की आपल्याकडे रिटर्न रेकॉर्ड्स शोधायला लागतील त्याचे. दुसरी गोष्ट, 13 दिवसात 2 एक्लिप्सेस जर का तुम्ही बघितलं तर ते शक्य नाहीये, कारण की चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला साधारणपणे 28 दिवस लागतात. सो ऑब्व्हियसली इट इज व्हेरी डिफिकल्ट टू हॅव 2 एक्लिप्सेस. 13 दिवसात 2 एक्लिप्सेस होणार, ते पण सूर्याचेच 2 एक्लिप्सेस, कारण की 13 दिवसात पहिलं एक्लिप्स झालं आणि त्याच्यानंतर 13 दिवस झाले, तर तुम्ही कल्पना करू शकता की चंद्र हा एक्झॅक्टली दुसऱ्या साईडला आलेला असेल पृथ्वीच्या. 15 दिवसांनी पौर्णिमा होते, राईट. सो त्याचं उत्तर मी फक्त देऊ शकतो, बट ती झालेलीच का नाही ह्याच्याबद्दल मला माहिती नाही. सर, हाऊ डिड वी मेजर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कमिंग फ्रॉम डिफरंट प्लॅनेट्स? जसं आपण जसं आपल्याकडे टेलिस्कोप्स आहेत जे ऑप्टिकल वेव्हलेंथ, ऑप्टिकल लाईट बघू शकतात, तसे आपल्याकडे रेडिओ लाईटचे टेलिस्कोप्स आहेत, तसे आपल्याकडे रेडिओ वेव्हलेंथ मोजणारे टेलिस्कोप आहेत, एक्सरे मोजणारे टेलिस्कोप्स आहेत, गामा रेज मोजणारे टेलिस्कोप, प्रत्येक वेव्हलेंथ मध्ये टेलिस्कोप्स आहेत. आता प्रत्येक ग्रहामधून येणारं जे विकिरण आहे, जे रेज आहेत, रेडिएशन आहे, तर ते जर का हे टेलिस्कोप त्याच्यासाठी सेन्सिटिव्ह असतील तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळू शकतं. जर का ते नसेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला ते दिसणार नाही. सो एव्हरीथिंग इज सिमिलर, एक्सेप्ट की तुम्ही आता जर का ज्युपिटर मधनं रेडिओ वेव्स बघत असाल तर तुमचा टेलिस्कोप, रेडिओ टेलिस्कोप तेवढा सेन्सिटिव्ह पाहिजे आणि ते तुम्हाला बघायला मिळू शकतं. ओके, पृथ्वी ग्रहण कसे दिसेल? चंद्राची शॅडो ही पृथ्वीवर पडायला पाहिजे. ओके, आणि मग सो मी चंद्रावर आहे असा त्याचा अर्थ होतो. मी चंद्रावर आहे आणि पृथ्वी आली आणि चंद्राच्या दुसऱ्या बाजूला गेली, म्हणजे जेव्हा अमावस्येची कंडिशन असणार आहे, पृथ्वीची अमावस्या. सो चंद्रावरच्या माणसाला पृथ्वी दिसणार आहे, करेक्ट, आणि त्याची पौर्णिमा असणार आहे, म्हणजे त्याला पृथ्वीची पूर्ण चकती दिसणार आहे. सो चंद्राचा जो हे आहे, ज्याला आपण द कोन ऑफ द शॅडोचा जो कोन आहे, त्याची जी प्रछाया आहे, ती जर का पृथ्वीवर पडली तर तुम्हाला असं दिसेल की पृथ्वीचा काही भाग काळा झालेला आहे. जसं आपण मगाशी एका अॅनिमेशन मध्ये बघितलं, पृथ्वीवरून जो लाईट जो शॅडो जाताना आपल्याला दिसेल, साधारण तसं दिसेल, कारण की चंद्र हा कधीही पृथ्वीला पूर्णपणे झाकू शकणार नाही त्याच्या शॅडो. अगेन अनुरागचा प्रश्न आहे तोच आहे मगाचा. विन्स लॉ डिफाईन सरफेस टेम्परेचर ऑफ सन or stars via spectrum peak wavelength measurement. Is the same kind of spectral measurement used to know the solar corona and temperatures? ह्याचं उत्तर yes, kind of you can use the spectral methods to measure the temperature of solar corona. There might be other methods, but I won't be talking about them right now. आता आपण त्याच्याबद्दल नको बोलूया. What are the necessary concepts that one should learn? हे ठीक आहे, ह्याच्याबद्दल मी सांगतो थोड्याच वेळात. Where would be the Earth's eclipse seen as per the angular diameter and how would it look from the particular planet or other celestial body? Will Earth's atmosphere play an important role in it? Sorry, where would the Earth's eclipse? मला अवनीचा हा प्रश्न कळलेला नाहीये. सो अवनी, कॅन यू अनम्यूट? तुम्ही स्वतःला अनम्यूट करून हा प्रश्न विचारू शकता का? सर, इफ वी इमॅजिन दॅट की म्हणजे सूर्याचं आणि चंद्राचं ग्रहण जसं दिसतं तसं ऑब्व्हियसली म्हणजे अर्थचं ग्रहण कुठेतरी दिसत असेल, तर जिथे अँग्युलर डायमीटर प्रॉपर असतो त्या सिलेस्टियल बॉडीवर जर आपण स्वतःला इमॅजिन केलं, ती कुठलीही असेल, तर साधारण कसं दिसेल अर्थचं ग्रहण झालेलं? अँग्युलर डायमीटर प्रॉपर ऍज इन तुम्हाला पूर्ण एक्लिप्स बघायचं असं? हा, येस. सो सर्वात पहिले म्हणजे आपण मगाशी एका प्रश्नाचं उत्तर दिलं की चंद्रावर जर का मी आहे आणि मी पृथ्वीला बघतोय आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडली,
ओके, तर आपल्याला चंद्राची सावली पृथ्वीवरून जाताना दिसेल. दॅट इज द एक्लिप्स दॅट वी विल सी फ्रॉम मून. हे आपल्याला चंद्रावरून पृथ्वीला लागलेलं ग्रहण दिसणार. करेक्ट. दुसरी गोष्ट, असा कुठचाच ग्रह नाहीये ज्याच्यावर आपण जर का गेलो तर पृथ्वी व्यवस्थितपणे अशी चाकली जाईल, जसं आपल्याला सोलार एक्लिप्स किंवा लुनार एक्लिप्स दिसतं. तसं होणं डिफिकल्ट. होऊ काय शकतं तर तुम्ही एखाद्या स्पेस क्राफ्ट मध्ये आहात आणि ते अप्रोप्रिएट डिस्टन्सला असेल तर कदाचित तुम्हाला ते दिसू शकेल, पण ते कॅल्क्युलेट करून बघायला लागेल की ते स्पेसक्राफ्ट कुठे पाहिजे आणि किती अंतरावर पाहिजे. बट दॅट इज डिफिकल्ट. अजून जर का काही प्रश्न असतील एक्लिप्सेसचे तर डेफिनेटली तुम्ही विचारू शकता. आता मी लास्ट म्हणजे अवनीचा जो दुसरा प्रश्न आहे तो बघतो. जर का कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारा. व्हॉट आर द नेसेसरी कन्सेप्ट दॅट वन शुड लर्न टू परस्यू करियर. सो बेसिकली तुमचं 11वी-12वीचं फिजिक्स आणि मॅथ्स खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. ऑब्विसली FY/SY TY BSc मध्ये आणि MSc मध्ये जे फिजिक्स शिकतात तेही तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. सो कन्सेप्ट सगळ्या क्लिअर असल्या पाहिजेत. तुम्हाला प्रोग्रामिंगची आवड असली पाहिजे. प्रोग्रामिंग इज द मस्ट राईट नाव. फॉर एक्झाम्पल पायथन प्रोग्रामिंग तुम्हाला आता आय थिंक BSc वाल्यांना आता पायथन सुरू केलंय आपल्या. सो पायथन प्रोग्रामिंग तुम्हाला ऍटलीस्ट प्रिलिमिनरी प्रोग्रामिंग यायला पाहिजे. ही सेकंड गोष्ट. थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज बाय द टाइम तुमची BSc होते तुम्ही एखादं प्रोजेक्ट केलेलं असलं पाहिजे. मग ते प्रोजेक्ट कुठच्या तरी शास्त्रज्ञाबरोबर म्हणजे आता तुम्ही मुंबईत राहत असाल तर PRC आहे, TIFR आहे, CBS आहे, वेगळ्या वेगळ्या संस्था आहेत. तिकडे तुम्ही तिकडच्या शास्त्रज्ञांशी बोलून तुम्ही प्रोजेक्ट करू शकता. तुम्ही स्वतःही प्रोजेक्ट करू शकता. जर का तुम्ही पुण्यात असाल तर पुण्याला आयुका आहे, NCRA आहे, आयसर आहे, या संस्था आहेत, तिकडेही प्रोजेक्ट करू शकता. सो प्रोजेक्ट करणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. सो फर्स्ट इज कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत 11वी-12वी आणि पुढचे. सेकंड इज तुम्ही पायथन प्रोग्रामिंग शिकलेलं असलं पाहिजे. आणि थर्ड इज तुम्ही एखादं प्रोजेक्ट तरी केलेला असलं पाहिजे. त्याच्यानंतर MSc लाही तुमचं एखादं प्रोजेक्ट पाहिजे. सो ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. एनी अदर क्वेश्चन्स? अजून काही प्रश्न असतील तर मी माझं स्क्रीन शेअरिंग थांबवतो. अजून काही प्रश्न असतील तर डेफिनेटली तुम्ही विचारू शकता. प्रितेश, एक मध्यंतरी एक प्रश्न मला विचारला गेला तो तू या लेक्चरसाठी संयुक्तिक म्हणून विचारतोय. खग्रास सूर्यग्रहण हे केवळ पृथ्वीवरनच दिसू शकतं असं आहे का, असा प्रश्न मध्यंतरी मला विचारला गेला. ओके. पृथ्वीची, चंद्राची आणि सूर्याची जी जॉमेट्री आहे, जे त्यांचे आकार आहेत, अशी कंडिशन आय डोंट नो कुठच्याच ग्रहावर तुम्ही साधारणपणे बघायला मिळत नाही. त्यामुळे खग्रास सूर्यग्रहण हे पृथ्वीवरूनच बघायला मिळू शकतं माझ्या मते तरी. दुसऱ्या कुठच्याही ग्रहावर तुम्हाला असं ग्रहण बघणं शक्य नाही. त्याची दोन कारण आहेत. एक तर ते ग्रह आयदर ते सूर्याच्या जवळ असतील पण त्यांना उपग्रह नसतील, जसे शुक्र आणि मंगळ, शुक्र आणि बुध. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे जर का तुम्ही बाह्य ग्रहांवर बघितलं, मंगळ, गुरु, इतर ग्रह, तर ते इतके लांब आहेत की जो डिस्टन्स टू साईज जो रेशो आपण बघतो तर तो तिकडे फॉलो नाही होणार. अशी खूपच स्पेशल एखादी केस असलेली मला तरी माहिती नाही. पण येस, पृथ्वीवरूनच आपल्याला हे बघायला मिळतं आणि आपण खूपच युनिक त्याच्यावर आहोत. पण पृथ्वीवरूनही जसं मी मगाशी सांगितलं, इट विल बी अ फिनॉमिना फॉर अ टेम्पररी पिरियड. म्हणजे काही हजार वर्षांनी तेही आपल्याला बघायला मिळणार. धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. अर्थात प्रितेश पुन्हा आपल्यासाठी 1-2 व्याख्यान घेणार आहेतच, त्याच्यामुळे प्रश्न तुम्ही राखून देखील ठेवू शकता. खग्रास सूर्यग्रहण बघणं आणि कंकणाकृती सूर्यग्रहण बघणं हा एक अतिशय दुर्मिळ असा अनुभव आहे आणि प्रितेशने सांगितल्याप्रमाणे तो केवळ पृथ्वीवासियांसाठी मर्यादित आहे. त्यामुळे तुम्हाला जशी संधी मिळेल, जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही हे ग्रहण नक्की अनुभवा. मी स्वतः 1995, 1999 अशी 2 खग्रास सूर्यग्रहण 95चं बघितलंय, 99चं अनुभवलंय कारण ढग आले होते. 2010चं
कंकणाकृती काही मला बघायला मिळालं नाही, मी त्यावेळेला भारतात नव्हतो. त्याच्यानंतर 2019चं कंकणाकृती ग्रहण अप्रतिम दिसलं आणि अर्थात ते प्रितेशला बघता आलं नाही आणि मला बघता आल्याचा मला नेहमी आनंद होतो आता सांगताना. प्रितेश त्यावेळेला दुर्दैवाने, आणि त्याने मुंबईतनं अनेक लोकांना खंडग्रास स्थितीतलं ग्रहण दाखवलं. प्रितेश आणि विनीत आमचे दोन अतिशय अग्रगण्य व्हॉलेंटियर दुर्दैवाने दोघेही येऊ शकले नव्हते आणि दोघांनी होमी बाबा केंद्रातून लोकांना ग्रहण दाखवलं. आम्ही ते ग्रहण ओटीवरनं बघितलं. त्याच्याही पेक्षा सुंदर 2020चं ग्रहण होतं, पण दुर्दैवाने करोना आल्यामुळे आपल्याला 2020चं कंकणाकृती ग्रहण काही बघायला मिळालं. आम्ही अतिशय चांगले प्लॅनिंग सगळ्यांनी केले होते, पण करोनाच्या लॉकडाऊनमुळे हे सगळं ग्रहण जे आहे ते आपलं बुडलं. आता याच्यानंतरचं ग्रहण भारतातनं सहजासहजी दिसणार नाही. 2035 मध्ये आपण ग्रहण भारतातनं खग्रा स्थितीतलं काश्मीरमधनं दिसू शकेल आणि ते अतिशय कमी वेळासाठी दिसणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खग्रास ग्रहण बघायचं असेल तर आता भारताच्या बाहेर जाऊनच बघावं लागणार आहे. कंकणाकृती ग्रहण देखील भारतातनं आता सहजासहजी दिसणार नाहीये. त्याच्यामुळे ग्रहण बघायचं असेल, सूर्याचं ग्रहण बघायचं असेल तर भारताच्या बाहेर जाणं हा एक मार्ग आता आपल्याकडे उपलब्ध आहे. चंद्रग्रहण मात्र त्या मनाने बऱ्यापैकी आहेत आणि आपण चंद्रग्रहण नक्कीच बघू शकतो. आजच्या या व्याख्यानामध्ये प्रितेशने खूप मोठा टप्पा पार पाडलेला आहे. अनेक प्रकारचे गोष्टींची आपण चर्चा केली. मला असं वाटतं आपल्या सर्वांना हे व्याख्यान नक्की आवडलं असेल. काही शंका असतील तुम्ही कधीही ईमेलद्वारे देखील विचारू शकता. आजच्या व्याख्यानासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रितेशला पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद प्रितेश, थँक्स अ लॉट. थँक्यू सर. हॅलो. थँक्यू व्हेरी मच. आणि आजचं हे व्याख्यान सत्र आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी संध्याकाळी 7 वाजता. थँक्यू, धन्यवाद. हॅलो. थँक्यू. हा बोला सुभाषजी. मला ट्रान्झिट विषयी थोडासा प्रश्न विचारायचा होता, एक अर्ध्या मिनिटासाठी. हो विचारा. शुक्राचं किंवा बुधाचं जे ट्रान्झिट आहे ते सूर्याच्या डिस्कवर असं वरच्या बाजूलाच का दिसतं? कारण सर्व ग्रह तर एका प्रतलात असतात, म्हणजे सूर्याच्या मध्यावरून जाताना कधी दिसलं नाही, तर असं का होईल? सूर्य, शुक्र आणि पृथ्वी. सो जसं आपण बघितलं की ग्रहणाची स्थिती कशी असते, तर सूर्य आहे इथे आणि इथून जर का ते ऑर्बिट जात असेल आपल्या शुक्राचं, तर ते ऑर्बिट दरवेळेस नेसेसरीली सेंटर मधून जाईल का? तर नाही. आपलं जे ऑर्बिट आहे म्हणजे पृथ्वीचं जे कक्षा आहे ते सगळे एका प्रतलात आहेत का? तर तसंही नाहीये. सो त्यामुळे होतं काय की असं नाहीये की ते मधून जाताना आपल्याला कधीच दिसणार नाही, पण इट इज मोर लाईकली, असं जास्त प्रमाणात घडू शकतं की कदाचित नोडच्या जवळ असताना, म्हणजे हे जे बिंदू असतात जिकडे हे दोन प्रतल एकमेकांना छेदतात त्याच्या जवळ असताना ते एक्झॅक्टली इक्वेटरला, सगळ्यांच्या इक्वेटरला नसेल आणि ते थोडं वर किंवा खाली असेल, त्यामुळे आपल्याला ते वरून किंवा खालून जाताना दिसतं. हे बोर्डावर ड्रॉ करून दाखवणं जास्ती सोपं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे ती जी ऑर्बिट्स आहेत ती सगळी एका प्रतलात असती तर आपल्याला बरोबर सेंटरवरून जाताना दिसलं असतं. म्हणजे पृथ्वीची कक्षा आणि शुक्राची कक्षा किंवा बुधाची कक्षा एका ह्याच्यात असती तर त्याचं जे अधिक्रमण होत आहे ते एक्झॅक्टली सेंटर मधून जाताना दिसलं असतं आणि हे दरवेळेस दिसलं असतं. पण तसं नाहीये, ते थोडेसे टिल्टेड आहे आणि टिल्टेड असल्यामुळेच आपल्याला ते कधीतरी वरून जाताना दिसतं, कधीतरी खालून जाताना दिसतं, तिरकं जाताना दिसतं, असं वेगळ्या वेगळ्या अँगल मधनं जाताना दिसतं. पण असं नाहीये की ते मधून जाताना बिलकुलच कधी दिसणार नाही. स्पेशल केसेसमध्ये, खूप रेअर केसेसमध्ये तसं दिसू शकतं. आणि एक्लिप्सेसचं पण तसंच आहे की एक्लिप्सेस पण आता ही सूर्याची हे आहे, तर कधी तुम्हाला चंद्र असा येऊन असा जाताना दिसेल किंवा चंद्र इकडनं येऊन असा, नेसेसरीली तो असा येऊन असा असं नसतं, तो कधीतरी असा येऊन असाही जातो. आता ह्या कक्षा कशा आहेत ह्याचा विचार करायला लागतो आणि ते थोडं डिफिकल्ट आहे व्हिज्युअलाइज करणं, त्यामुळे मी ते सगळं ह्याच्यामध्ये कव्हर नाही केलं. ओके, थँक्यू. बुधाचा अधिक्रमण पण आपल्यासाठी दुर्मिळ आहे. बुध अधिक्रमण पण आता पुढचे 12-1 वर्ष नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला अधिक्रमण हे केवळ आता फक्त थिअरॉटिकली काही दिवस अभ्यासावे लागणार आहे. 2004चं शुक्र अधिक्रमण आणि 2012चं हे दोन्ही अधिक्रमण मी बघितलेली आहेत आणि आपल्यापैकी अनेकांनी बघितली असतील. 120 वर्षातनं एकदा घडणारी घटना म्हणून अतिशय रेअर अशा ही घटना आहे.
सुदैवाने दोन्ही अतिक्रमण आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे बघायला मिळाली. याच्या पुढचं अतिक्रमण जे आहे ते 2117 मध्ये असणार आहे, शुक्रच अतिक्रमण. आणि आताच ते बघण्यासाठी थोडं मला तरी वाटत नाही मला शक्य होईल. 2021-17चं अतिक्रमण झालं की लगेच परत 8 वर्षांनी पुन्हा एकदा असणार आहे. So that's it for the timing. Thank you everybody and take Yes. care. Thank Bye. you. Thanks. Thanks. Bye.